श्री विठ्ठल श्री तुकोबाराय श्री महाराजांचे पणतो श्री गोपाळ महाराज रचित महाराजांची नामावली आपण गाऊ. श्री तुकारामा श्री तुकारामा प्रिय श्रीरामा श्री तुकारामा असुर विरामा श्री तुकारामा स्वानंद रामा श्री तुकारामा चैतन्य भूषणा श्री तुकारामा पाषांड दूषणा श्री तुकारामा कथामृतशना श्री तुकारामा मोह शत्रुशासना श्री तुकारामा वक्ता महवाणी श्री तुकारामा बाबाजी शिष्य शिरोमणी श्री तुकारामा अमृत संजीवनी श्री तुकारामा वैराग्य शिरोमणी श्री तुकारामा ज्ञानी अमरेंद्र श्री तुकारामा ऐश्वर्य समुद्रा श्री तुकारामा बोधामृत चंद्रा श्री तुकारामा तू परम सुभद्रा श्री तुकारामा प्राणेंद्रिय दमना श्री तुकारामा सहित स्वगमना श्री तुकारामा हरिशिरींच्या सुमना श्री तुकारामा जिजाई रमणा श्री तुकारामा तो तारक लोका श्री तुकारामा महानाम धारका श्री तुकारामा नारायण जनका श्री तुकारामा त्रिभुवन व्यापका श्री तुकारामा जय जय मुक्तिवर्या श्री तुकारामा प्रकाश सूर्या श्री तुकारामा परमाद्भुत धैर्या श्री तुकारामा श्री विठ्ठल हृदया श्री तुकारामा जगद्गुरु भूपा श्री तुकारामा निष्ठित अमुपा श्री तुकारामा माया सिद्ध स्वरूपा श्री तुकारामा मायातम दीपा श्री तुकारामा अगोचर लक्षी श्री तुकारामा जगतव कुक्षी श्री तुकारामा सर्वांतर साक्षी श्री तुकारामा दैव गुण पक्षी श्री तुकारामा कुमती नरगंजन श्री तुकारामा प्रेमळ मनरंजन श्री तुकारामा भव भय भंजन श्री तुकारामा निवासी निरंजन श्री तुकारामा तनु ब्रह्मचित संज्ञा श्री तुकारामा अद्भुत प्राज्ञा श्री तुकारामा सर्व कळा सुज्ञा श्री तुकारामा जगी वंद्य तवाज्ञा श्री तुकारामा द्रष्टा तत्त्वज्ञा श्री तुकारामा भुवन भैराज्ञा श्री तुकारामा त्रैलोक्य कृतज्ञा श्री तुकारामा उद्धरता आज्ञा श्री तुकारामा षडरिपु संहरित्या श्री तुकारामा माया नदी तरत्या श्री तुकारामा तापत्रय हरत्या श्री तुकारामा मनोजय करत्या श्री तुकारामा महायोग मंडना श्री तुकारामा पाप खंडना श्री तुकारामा काळ दंडना
श्री तुकारामा सुरकंडना श्री तुकारामा तू सुख सागर श्री तुकारामा महाप्रेम आगर श्री तुकारामा ब्रह्मतनु नागर श्री तुकारामा अद्भुत सौदागर श्री तुकारामा चिन्मय सुखवासी श्री तुकारामा देवक्षेत्र निवासी श्री तुकारामा रतसाम्य सुखाशी श्री तुकारामा तारक लोकांसी श्री तुकारामा हरिपदाब्ज भ्रमरा श्री तुकारामा वंद्य महा अमरा श्री तुकारामा कनकाई कुमरा श्री तुकारामा सुखदानी पामरा श्री तुकारामा अक्षय तनुगात्रा श्री तुकारामा तू परम पवित्रा श्री तुकारामा सत्पात्रा श्री तुकारामा बोलो बापुत्रा श्री तुकारामा प्रेमाद्भुत सिंधू श्री तुकारामा कुळसागर इंदू श्री तुकारामा कान्हा प्रिय बंधू श्री तुकारामा गुणातीत साधू श्री तुकारामा उन्मेष सुलोचन श्री तुकारामा अहम अंधमोचन श्री तुकारामा लोष्टवत् कांचन श्री तुकारामा करता मूळ सिंचन श्री तुकारामा तू सुखमय पवना श्री तुकारामा लोकत्रय जीवना श्री तुकारामा आनंद तरुवदना श्री तुकारामा ब्रह्म सुख भुवना श्री तुकारामा श्रीरंगा सुरंगा श्री तुकारामा योग तुरंगा श्री तुकारामा रिपुमणी कुरंगा श्री तुकारामा महानंद तरंगा श्री तुकारामा अदृश्य निगमा श्री तुकारामा आकळ आगमा श्री तुकारामा भावुक सुयमा श्री तुकारामा मोहजाल निर्गमा श्री तुकारामा सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकारामा मूर्तिमंत धर्मा श्री तुकारामा प्रज्ञाक्षिति कर्मा श्री तुकारामा तो विरहित कर्मा श्री तुकारामा कल्पद्रुम कामा श्री तुकारामा सुमंगल धामा श्री तुकारामा तपस्विललामा श्री तुकारामा महाविवेक ग्रामा श्री तुकारामा विकसित जग पद्मा श्री तुकारामा महाकौतुक सद्मा श्री तुकारामा दीनदायक पद्मा श्री तुकारामा ज्ञानबोध विद्मा श्री तुकारामा तू आकळित कळा श्री तुकारामा महाभक्ती भूपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा परम कृपाळा श्री तुकारामा परम कृपाळा श्री तुकारामा तू 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 परम कृपाळा श्री तुकारामा परम कृपाळा श्री तुकारामा परम कृपाळा श्री तुकारामा परम कृपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा
गोपाळा श्री तुकारामा परम कृपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा श्री तुकारामा श्री तुकारामा श्री श्री तुकारामा तुकारामा श्री 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 श्री तुकारामा तुकारामा श्री 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 श्री तुकारामा तुकारामा श्री 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 तुकारामा तुकाराम 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 श्री तुकाराम 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 ज्ञानदेव 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 तुकाराम पुंडलिक वरदा कवरदारी हरी विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय हरिः ॐ स्वस्ति श्री गणेशाय नमः ॐ नमो जी आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमतिप्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी जोजी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। करुणानिधान सर्वसमर्थ रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंग परमात्मना अनुग्रहेण तथा पांडुरंग परमात्मनः चरण उपासकाः महापुरुषाः कैवल्यचक्रवर्तिनः संतश्रेष्ठाः ज्ञानेश्वर महाराजाः वैराग्यरागरसिकाः भक्तिपरायणाः भक्तिप्रचारकाः जगद्गुरवः तुकाराम महाराजाः शांतिब्रह्म स्वरूपाः श्री संत एकनाथ महाराजाः तथा च भक्तिप्रचार प्रसारकाः नामधारकाः संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजाः तथा सद्गुरु निष्ठाः सद्गुरु चरण उपासकाः संत श्रेष्ठा श्री निळोबाराय महाराजाः एतेषां सर्वेषां महात्मनाम् अनुग्रहेण एतेष्वेव अन्तर्भूता ये समग्र वारकरी संप्रदाय मध्ये स्थिताः सन्ताः तेषां विशेष दयया अत्र पवित्र पावन आलंदी नगर्यां संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजानां सम्मुखे प्रांगणे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समिति द्वारा आयोजित तुकोपनिषद अष्टादशः ज्ञानयज्ञ अत्रास्मिन् ज्ञानयज्ञे समुपस्थिताः भवन्तः सर्वे संत वचन समुपासकाः संत चरणानुरागिणाः श्रद्धावन्ताश्च भवत्सु सर्वेषु मध्ये मम कृते अपि अस्मिन् ज्ञानयज्ञे वचन आहुति प्रदानाय यैः सुअवसर प्रदत्ताः ते सर्वेषां हृदयस्थाने विराजमानाः येषां जीवनं केवलं परोपकारार्थम् एव भगवता निर्मितम् अस्ति इति अनुमीयते तादृशाः अत्यंत दुर्लभाः सद्गुरवः श्री महाराजाः तेषाम् अनुग्रहेण एव अत्र मम कृते अपि तुकाराम महाराजानां वचनामृतानां किंचित स्वजीवन विषये कः सन्देश वर्तते स सन्देश प्राप्त्यर्थ अवसर सुलभ्यः अतः अहं पुनः पुनः भवतां सर्वेषां तथा महाराजानां चरणारविन्दे शतशः अभिवादनं प्रस्तौमि च पुनः पुनः नमस्कारं साष्टांग प्रणतिः निवेदयामि। आरंभे मंगलाचरणं संस्कृत भाषया एतदर्थं मया कृतम्। अहं यस्मात् स्थानात् आगतः अस्मि तत्र अधिकतया संस्कृत अध्ययनार्थम् एव निवासः क्रियते। यदि अहं तस्मात् स्थानात् आगतः यदि संस्कृत भाषया किंचिदपि न वच्मि चेत् महाराजानां मनसि दुःखः भवेत्, क्लेशः भवेत्। ये श्रोतारः मां जानन्ति ते अपि किंचित् उदासीनाः उद्विग्नाः भविष्यन्ति। इतः पूर्वं बहवः ऋषिकेशं गताः,
ते आगत्य महाराजानां दर्शनं कृत्वा गतवन्तः, किन्तु तेषु मध्ये कैश्चिद् एव संस्कृतभाषया लाभः अत्र आलन्दिस्थसाधकानां कृते कारितः च अग्रे अपि करिष्यन्ति एव, किन्तु महाराजानां मनसि किञ्चित् सुखं भवेत्, किञ्चित् हर्षः भवेत् च महाराजानां कृपादृष्टिः अपि मम उपरि भवेत्, अतः किञ्चित् संस्कृतभाषया अहं मङ्गलाचरणं कृतवान्। केचन ज्ञातवन्तः स्युः केषां कृते क्लेशः स्यात्, किन्तु तथापि अस्मिन् आलन्दीनगरे संस्कृतं तु प्रायः श्रवणाय अपि सुखकरम् एव सर्वेषां कृते भवति। इतः परमहं मराठीभाषया एव किञ्चित् जगद्गुरु तुकाराम महाराजानां वचनानां विचारं करोमि। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी जो गाथा जनकल्याणाच्या उद्धारासाठी लिहिलेला आहे, किंवा समग्र संतांचं जे वाङ्मय आहे, त्यांचे जे वचन आहे, ते वचन काही सामान्य वचन नाहीत. त्या वचनाच्या माध्यमातून आपण कालावरती विजय प्राप्त करू शकतो. संसारावरती विजय प्राप्त करणं तर हे अत्यंत सुलभ आहे. या वचनांच्या आधारे कालावरती विजय प्राप्त करू शकतो. कालावरती विजय मनुष्य केव्हा प्राप्त करू शकतो? जेव्हा मनुष्य अमृताचं प्राशन करतो. अमृत प्राशन केल्यानंतर मनुष्य कालजयी होतो, मृत्यूपासून वाचतो. परंतु स्वर्गातला अमृत पिल्यानंतर तर मनुष्य पुन्हा संसाराला प्राप्त होतो, मृत्यूला प्राप्त होतो, असं आपण सर्व पारमार्थिक जाणते सुजान श्रोते जाणतात. तर मग कोणचा असा अमृत आहे? त्या अमृताचा पान केल्यानंतर मनुष्य कालजयी होतो, अमर होतो, विजयी होतो, या संसारामध्ये आपलं स्थायी अस्तित्व स्थापित करतो. ते जर अमृत कोणतं असेल तर ते केवळ संत वचनामृतच आहे. एकदा विद्वानामध्ये फार मोठी चर्चा आरंभ सुरू झाली की नेमकं अमृत आहे ते कुठे आहे. कारण अमृताचे स्थान पुष्कळसे या जगतामध्ये सांगितलेले आहेत. कोणी म्हणतंय अमृत समुद्रामध्ये आहे, कोणी म्हणतंय अमृत चंद्रमामध्ये आहे, कोणी म्हणतंय अमृत नागांच्या फणामध्ये आहे, कोणी म्हणतंय अमृत अधरोष्टामध्ये आहे, युवतींच्या अधरोष्टामध्ये आहे, कोणी म्हणतंय अमृत स्वर्गामध्ये आहे. अब्धौ विधौ वधूनाम फणीनाम निवासे स्वर्गे सुधा वसति वै विबुधा वदन्ति. अब्धौ विधौ फणीनाम निवासी. अब्धौ माने समुद्र, विधू माने चंद्रमा. या ठिकाणी अमृत आहे, परंतु त्या ठिकाणचा अमृतपान केल्यानंतर मनुष्य काही अमर नाही होत. जर समुद्रामध्ये अमृत आहे तर तो समुद्र खारा नसला पाहिजे, पिण्यासाठी मधुर वाटला पाहिजे, परंतु जो समुद्राचं पान करतोय तो एकदम नाराज होऊन जातो, उदासीन होऊन जातो. तर त्यामध्ये वास्तविक अमृत नाही आहे त्या ठिकाणी, परंतु ते अमृत काही मनुष्याला सुखी, प्रसन्न, समाधानी आणि अलौकिक दिव्य जीवन बनवणारं नाही. तर मग चंद्रमामध्ये जे अमृत आहे ते अमृत पण जर अलौकिक असतं तर चंद्रमा कलाहीन नसता, परंतु चंद्रमा कलाहीन होतो, त्यामुळं ते सुद्धा वास्तविक अमृत नाही. युवती स्त्रियांच्या अधरोष्टावरती जर अमृत आहे तर त्याचं सेवन करणारा जो मनुष्य तो कधी मरण नाही पावला पाहिजे, परंतु तो मरून जातोय. फणांच्या पाताल लोकामध्ये जे असलेले जे नाग आहेत त्यांच्या फणामध्ये जर अमृत आहे तर त्यांच्या फणामध्ये विष नसलं पाहिजे, परंतु त्यांच्या फणामध्ये विष आहे. स्वर्गातील देवता लोक ज्या अमृताचं प्राशन करतात ते सुद्धा तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. तर ते सुद्धा वास्तविक अमृत नाही. त्या अमृताचं सेवन केल्यानंतर दिव्य भोगाचा उपभोग होतोय आणि काही काळापर्यंत दिव्य जीवन अनुभव केल्या जाऊ शकतं, परंतु त्या अमृताचं सेवन करत असताना सुद्धा मृत्यूचं भय आहे. तर मग अमृत कुठे आहे? वास्तविक अमृत कुठे आहे?
तर विद्वानांनी विचार करून निर्णय केला, कंठे सुधा वसती वये भगवत जनाना. जे भगवंताचे प्रिय भक्त आहेत त्यांच्या कंठामध्येच अमृत राहत आहे. तुकाराम महाराजांनी जी गाथा लिहिलेली आहे, संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली आहे, त्या प्रत्येक अक्षरामध्ये अमृत स्थित आहे आणि ते अमृत केवळ संतच काढू शकतात. या ज्ञानेश्वरीला आणि गाथ्याला जे कंठामध्ये धारण करतात असे महापुरुष स्वयं अमृत स्वरूप होऊन दुसऱ्याला सुद्धा अमर करू शकतात. अशी योग्यता या गाथा आणि ज्ञानेश्वरीची आहे. ज्या मनुष्याने जीवनामध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचली तो मनुष्य सर्वात अधिक बुद्धिमान होतो. या संसारामध्ये हजारो मनुष्य बुद्धिमान आहेत, प्रकृष्ट बुद्धिमान आहेत, परंतु जेव्हा ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या वचनांचा अनुभव केलेला पुरुष समोर दिसतो तेव्हा त्यांची बुद्धी अत्यंत छोटी पडते. मी एक साधारण मनुष्य आहे, परंतु इथे महाराजांच्या सानिध्यमध्ये बसून जे काही गाथ्याचं किंवा ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं आणि तिकडे जाऊन गीता, ब्रह्मसूत्र, उपनिषद पढण्याचा प्रयास केला आणि ते गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र शिकण्यासाठी एकदम सरळ वाटले आणि बरेच ते शिकून काही लोकांना शिकवलं पण. आणि नंतर अनुभव झाला की या ठिकाणी येणारे किती सारे मुमुक्षुजन आहेत, परंतु ते आपले तोंडातले दात सर्व पाडून टाकतात, डोक्याचे केस सफेद करतात, तरी सुद्धा त्यांना एक गीतेचा श्लोक ठीकसा समजत नाही. त्यामुळे ते भंडारा खाण्यासाठी जिकडे तिकडे पळत असतात. परंतु आपल्याला एवढ्या लवकर हे गीतेचं ज्ञान, गीतेचं भाष्य आणि संस्कृत संबंधी जे ज्ञान आहे व्याकरणाचं, हे एवढ्या लवकर कसं प्राप्त झालं? म्हणजे फार काही मोठं ज्ञान प्राप्त नाही झालं, पण माझ्याकडे प्राय जेवढे लोक शिकले ते माझ्यापेक्षा जास्त वयाने वृद्धच लोक शिकलेले. कमी वयाचे लोक फार कमी शिकले आणि त्यांना असं वाटायचं की याच्याकडे हे संस्कृताचं ज्ञान कसं आहे आणि समजवण्याची हातोटी अशी कशी आहे की ते एकदम सांगत असताना हृदयाला एकदम भिडतंय, हृदयाला लागतंय. तर त्यांना तर आता मराठीविषयी काही सांगावं तर प्रत्येकाला आपापल्या भाषेविषयी फार स्वाभिमान असतो. तर हेच ज्ञान जर मी मराठीमध्ये सांगितलं ते पचू शकत नाही, परंतु ह्याच ज्ञानाला जर हिंदीमध्ये सांगितलं तर ते चांगलं पचतं. ज्या राज्यातलं ज्ञान ज्या भाषेमध्ये आहे त्या राज्यामध्ये त्याच भाषेमध्येच ते ज्ञान सांगितलं तर ते पचतं, अन्यथा ते बदहजमी होऊन जातं, त्यापासून दस्त लागण्याची संभावना असते. तर ह्या ज्ञानाचा अनुवाद करून कितीतरी लोकांमध्ये एक प्रकारचं यश प्राप्त झालं की हा व्यक्ती आहे, चांगला शिकवतो, चांगली त्याची पकड आहे शास्त्रामध्ये. ही जी कृपा माझ्यावरती आहे ती केवळ सद्गुरू महाराजांच्या मुखारविंदातून ज्ञानेश्वरी आणि गाथा श्रवण केल्याचंच फल आहे, अशी मी अनुभूती या ठिकाणी करत आहे. त्यामुळं गाथा आणि ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ आणि त्या ग्रंथाची उपासना करणारे जे महापुरुष आहेत ते आपल्याला अन्यत्र कुठे प्राप्त होत नाही, केवळ या महाराष्ट्र प्रांतामध्येच प्राप्त होतात आणि ते या संत वचनामृताचा अनुभव करून आपल्या जीवनाला धन्य बनवत असतात. परंतु हे ग्रंथ स्वतः जर आपण जर वाचले तर एवढे आपल्या जीवनाला उपयोगी नाही होणार जेवढे पाहिजे तेवढे. परंतु या ग्रंथांना संतांच्या मुखारविंदातून ज्यांनी या ग्रंथांच्या वचनांचा अनुभव केलेला आहे अशा महापुरुषांच्या मुखातून जर हे वचन ऐकले तर प्रत्येकाला असं वाटेल की ही जी कहाणी आहे ती माझीच चाललेली आहे असं वाटेल. कारण जयांच्या वचना ओलावा, ज्यांच्या वचनांना ओलावा आहे, ज्यांच्या वचनाला अनुभूती आहे, अशा महापुरुषांच्या मुखारविंदातून हे वचन ऐकले तर अवश्यच आपल्या अंतःकरणामध्ये स्पंदन झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला सुद्धा अशा प्रकारचं उत्कर्ष आणि उन्नत जीवन बनवलं पाहिजे. महाराजांच्या सानिध्यामुळे आल्यामुळे कितीतरी साधक मी तर पाहतोय, पहिले तर एवढे प्रोग्राम पाहिले नव्हते, पाहिले असतील तरी एवढं ध्यान नसेल, परंतु आता तर महाराजांचं जीवन एवढं परोपकारी आहे. पहिले साधकच केवळ महाराजांजवळ दिसत होते, परंतु आता तर आबाल वृद्धपर्यंत
जसं पाणीजीचं यश आहे ते आबाल वृद्धापर्यंत व्याप्त आहे, परंतु आता बालकांच्या मनामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी या संत वचनांना आपल्या कंठामध्ये धारण केलं आहे त्यांना आणखी सत्प्रेरणा मिळावी आणि हेच संत वाक्यच आपल्याला तारणारे आहेत असा त्यांच्या मनामध्ये बोध व्हावा, त्यासाठी त्यांना सुद्धा प्रेरणा देण्याचं कार्य या सत्राच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि आमच्यासारख्या साधक मंडळी तर काय विचारायचं आहे, जर हा आमच्या जीवनामध्ये आश्रय जर नसता तर न जाणे आमचं जीवन कोणत्या दरीमध्ये जाऊन कोसळलं असतं याची काही संभावना नाही. महाराजांचा आश्रय मिळाला. जरी ऋषिकेशला पण यामुळे मला या ठिकाणाहून जावं लागलं, कारण महाराज जेव्हा पाठ शिकवायचे तेव्हा म्हणायचे आपल्याला थोडं तरी संस्कृत आलं पाहिजे, ताकापुरतं रामायण आलंच पाहिजे. आणि ज्यावेळेस महाराजांकडे शिकत होतो त्यावेळेस संस्कृत म्हणजे फार बोर विषय वाटायचा. एक संधीसुद्धा ठीकशी कळत नव्हती. काही संस्कृतज्ञ आचार्य यायचे ते यचो यवा यावह विचारायचे, लोप शाकल्यचे संधी विचारायचे. आणि आता 2-4 विद्यार्थ्यांमध्ये बसल्यानंतर कोणी काही असा प्रश्न विचारेल शिकत असताना आणि त्याचं उत्तर नाही आलं तर एकदम शरीरामध्ये घाम यायचा, काय उत्तर द्यावं. यचो यावा संधी एकदम सरळ संधी आहे. सांगा तुम्ही एवढ्या दिवसापासून व्याकरण शिकता, भांडारकर पण उघडून पेलं, कितीतरी तुम्ही आचार्यांना परेशान केलं, ही संधी सांगा. नाही सांगला तर खाली शिळे टकडून येते मोडून काय करतात. पण बाल्य अवस्थामध्ये प्रायशास्त्र लवकर मस्तिष्कामध्ये घुसत नाही, त्याचा योग्य समय आल्यानंतरच ते मस्तिष्कामध्ये व्यवस्थित घुसतंय. महाराज पाठामध्ये बसून कधी म्हणायचे या ठिकाणी वाटतंय कर्णामध्ये प्रत्यय झालेला आहे, या ठिकाणी भावमध्ये झालेला आहे, हा वाक्य कर्मणी वाच्य वाटतंय का. तुम्हाला कसं वाटतं संदीप महाराज? हा हे कर्मणी वाच्यच आहे. आता म्हणलं हे कर्मणी वाच्य भाववाच्य काय असतंय? कर्मणी वाच्याचा नियम आहे की कर्मणी वाच्यामध्ये कर्म नसतं, कर्ता तृतीयांत असतो आणि क्रियापद प्रत्येक लकारामध्ये प्रथम पुरुष एकवचनामध्येच असतं. आता एवढे सांगायचे पण ते लक्षामध्ये नाही राहायचं. कर्मणी वाच्याचा काय नियम आहे संदीपान महाराज सांगा. तर संदीप महाराज सांगा कर्मणी वाच्यामध्ये कर्ता तृतीयांत असतो, कर्म जे आहे ते प्रथमांत असतं आणि कर्मानुसारी क्रियापद असतं. मग कर्तृवाच्याचा काय नियम आहे? कर्तृवाच्यामध्ये कर्ता प्रथमांत असतं, कर्म द्वितीयांत असतं आणि कर्त्यानुसार क्रियापद असतं. आता एवढे सांगायचे तर खरं ते पण बराबर वाटायचं, पण ते एवढं काही लक्षामध्ये नाही यायचं. महाराज जेव्हा निघाले ऋषिकेशला मग मनामध्ये स्फुरणा झाली की चला आपण सुद्धा आता ऋषिकेशला जाऊ. महाराजांच्या प्रेरणेने तिथे राहण्याचा सुयोग प्राप्त झाला. भरपूर काही श्रेष्ठ सद्गुरू तिथे सुद्धा प्राप्त झाले. त्यांच्या माध्यमातून महाराजांच्या वचनांचं स्मरण करत असताना विविध प्रकारच्या शास्त्रांचं अध्ययन करण्याचं सौभाग्य महाराजांच्या कृपेमुळेच प्राप्त झालं. या ठिकाणी सुद्धा कितीतरी असे साधक आहेत की ज्यांनी जीवन महाराजांच्या चरणावरती समर्पित केलं आहे. जर महाराज जर एवढं जीवन संतासाठी समर्पित करत असेल तर आपल्याला महाराजांसाठी जीवन का समर्पित न करावं, अशा उद्देशाने बरेच सद्गुरुनिष्ठ सेवक या ठिकाणी आहेत. त्यांना पाहिल्यानंतरच असं वाटतं की या ठिकाणी येऊन त्यांचं दर्शनच वस्तुतः कितीतरी महान लाभाला प्राप्त करून देणार आहे. सद्गुरूच्या दर्शनापेक्षा सुद्धा सद्गुरूची जी उपासना करतात, सद्गुरूच्या आज्ञेमध्ये चालतात असे जे सद्गुरुनिष्ठ भक्त आहेत ते संसारामध्ये फार दुर्लभ आहेत. भगवंत सुद्धा जेव्हा निळोबारायकडे गेले तर निळोबारायची सद्गुरुनिष्ठा पाहून आश्चर्यचकित झाले की असा सद्गुरुनिष्ठ भक्त संसारामध्ये पाहणं फार दुर्लभ आहे. तर अशी सद्गुरूची सेवा करणारे भक्तसुद्धा या ठिकाणी सद्भक्तसुद्धा या ठिकाणी आहेत. तर त्यांच्या सर्वांच्या चरणावरती प्रणाम निवेदित करत असताना आपण या सत्रामध्ये प्रवेश करू. या सत्राचे साठी उत्प्रेरणा करणारे विशेष गुरुस्थानीय श्री सुभाषजी महाराज गेठे यांनी सुद्धा सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी येऊन एक प्रवचन केलंच पाहिजे. तसं अष्टादश आम्ही श्रवण केले 4-5, परंतु अष्टादशावरती प्रवचन करण्याची योग्यताच नसल्यामुळे महाराजांनी पण सत्र दिलं नाही. परंतु महाराजांची पण इच्छा होती काही ना काहीतरी तुम्ही बोललं पाहिजे. सुभाष महाराजांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही या आणि प्रवचन करा. म्हटलं मग तुम्ही काहीतरी सांगा, परंतु इथे एवढे या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत की त्यांच्याकडे समय नाही काही सांगण्यासाठी. परंतु माऊलींनी प्रातःकाल ज्ञानेश्वरीचे समुपासक श्री हरिभक्तीपरायण
ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे यांनाच पाठवून दिलं, कारण ज्ञानोबाराय कुणाची जी इच्छा आहे ती अधुरी नाही ठेवत. म्हणलं आता आपल्याला कोण सांगतील प्रमाण, कारण प्रमाण वगैरे सर्व कंठस्थ आहेत, पण जोपर्यंत त्याला जागवणारा कोणी नाही भेटत तोपर्यंत प्रमाण जागृत नाही होत. तर महाराजांनी एकदम खटाखट सर्व प्रमाण आणि अर्थ सांगितले. त्यामुळे एक मनामध्ये साहस झालं की चला आपण सुद्धा सांगू शकतो. तर महाराजांचे सुद्धा फार उपकार आहेत या सत्रासाठी. तर आता आपण आंधळ्या पांगळ्या या प्रकरणामध्ये प्रवेश करू. आंधळे आणि पांगळे महाराष्ट्रामध्ये परिचय देण्याची काही आवश्यकता नाही. आंधळे पांगळे एवढे आपल्या आराध्य देवताकडे बसलेले असतात की त्यांना पाहून असं वाटतं की हा किती निष्ठुर आहे, हा किती कठोर आहे की सर्व जगताला उत्पन्न करणारा, परंतु हा यांना ठीक का करत नाही. तर असे आंधळे पांगळे भरपूर आहेत पंढरपुरामध्ये स्थित. तर हे आंधळे पांगळे प्रकरण नित्य निरंतर काकड आरतीच्या माध्यमातून या ठिकाणी गायलं जातं. परंतु या आंधळ्या पांगळ्याच्या माध्यमातून आध्यात्मिक संदेश तुकोबारायांनी प्रदान केलेला आहे. एक कर्मदोषामुळे मनुष्य आंधळा पांगळा होतो, ज्यामुळे जन्मताच त्याला हात पाय नसतात, त्यामुळं तो आंधळा पांगळा म्हटला जातो. किंवा जन्मताच त्याला दृष्टी नसते, त्यामुळे त्याला आंधळा असं म्हटलं जातं. तो कर्मदोषामुळे झालेला आंधळा पांगळा आहे. आणि दुसरा आंधळा पांगळा तो स्वदोषामुळे, मनुष्य जीवन प्राप्त करून काही प्रमादामुळे शास्त्रीय मार्गाने न चालल्यामुळे जो झालेला आंधळा पांगळा आहे तो एक आंधळा पांगळा आहे. आणि तिसरा आंधळा पांगळा तो आहे तो आध्यात्मिक आंधळा पांगळा. तो श्रेष्ठच मानलेला आहे, निंदनीय नाही. आंधळा पांगळा वस्तुतः निंदनीय आहे, परंतु आध्यात्मिक जो आंधळा पांगळा आहे तो प्रशंसनीय आहे. जर कोणी मनुष्य या मायामय संसाराला जर पाहत नसेल, केवळ भगवंतालाच पाहत असेल, तर तो अंध व्यक्ती श्रेष्ठ आहे. आणि जो केवळ आपल्या पायाने केवळ संतांच्या तीर्थावरती किंवा भगवंताच्या लीलास्थानावरतीच जातो असा व्यक्ती पांगळा आहे. कारण तो संत आणि भगवंताच्या तीर्थातिरिक्त दुसऱ्या स्थानावरती जातच नाही, तर असा व्यक्ती पांगळा आहे. परंतु असा व्यक्ती जेव्हा संतांच्या आणि भगवंताच्या तीर्थावरती जाण्यासाठी प्रवृत्त होतो, तेव्हा त्याच्या पायामध्ये अशी एक ऊर्जा येते. ज्याप्रमाणे भोवरा अत्यंत वेगाने घुमतो, त्याप्रमाणे त्याचे पाय जे आहेत ते चालायला समर्थ होतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की तया प्रिय देवता लया यात्रादिके करावया, आठही प्रहार जैसे पाया उळीग घापे. त्याला जर कळलं की आता ज्ञानेश्वर महाराजांची समाधी उत्सव आहे, पंढरपूरहून आपल्याला आळंदीला यायचं, किंवा कळलं आषाढी वारी आहे तर गावापासून पुन्हा पंढरपूरला जाईल. पुन्हा वाटलं की नाही आता एकनाथ महाराजांची पण शेष्टी आलेली आहे, तिथं पण पायी जायला पाहिजे, तिथं पण जातो. म्हणजे ह्या यात्रा तर करतोच, मध्यंतरी जर त्याला कळलं इथं शिव मंदिर आहे, इथं सद्गुरूचं स्थान आहे, इथं गणेशांचं स्थान आहे, इथे भगवान विष्णूचं स्थान आहे, ज्या शास्त्रामध्ये पंचदेवता सांगितलेले आहेत, त्या पंचदेवतांचं जिथं स्थान आहे त्या ठिकाणी मनुष्याला आलस्याचा त्याग करून पळत गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आशीर्वाद ग्रहण केला पाहिजे. संतांचे जे स्थान आहे तर त्या ठिकाणी सांगायचंच काय आहे, संतांच्या स्थानावर तर विशेष करून आवर्जून गेलं पाहिजे. एकनाथ महाराजांनी म्हटलंय, हात जोडून म्हटलंय, जोडून या दोन्ही हात जगी जानवितो मात, एकदा जा रे अलंकापुरा जन्म एर झारा चुकवा. एक बार अलंकापुरीला सकृत, जास्त जाण्याची जरूरत नाही. एक बार जरी कोणी अलंकापुराला जाऊन ज्ञानोबारायांना आपल्या जीवनातील समस्याचं निवेदन करतो तर ज्ञानोबाराय त्याची समस्या निवारण करतातच. कारण ज्ञानोबारायांनी अर्थ धर्म काम मोक्ष या चतुर्विध पुरुषाची वाटप करण्यासाठी दुकान खुलले. इथे जयाने घातली मुक्तीची गवार. ज्ञानोबाराय सर्व संतांमध्ये समर्थ संत आहेत. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अर्थ त्यांच्या जवळच आहे, कुणाला किती द्यायचं, कुणापासून किती काढून घ्यायचं, हे सर्व सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे, असे आहेत. आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मुक्ती जे मानतात
तर ती मुक्ती तर त्यांनी केवळ एक सकृत बार दर्शन केल्यानंतरच प्रदान केली. बाकी ज्ञान गाथा आणि ज्ञानेश्वरी तर ते केवळ जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठीच ज्ञानेश्वर महाराजांनी करून ठेवली. मुक्ती तर फार सुलभ करून ठेवली. त्यामुळं एकनाथ महाराज म्हणतात, माझी प्रार्थना आहे तुम्ही माझ्याकडे नाही आला तरी चालेल, परंतु एकदा अलंकापुरा जा. आवडी सांगा जीवीचे अर्थ, माऊली पुरविती जाणूनी. ज्ञानराज माझी माऊली, एका जनार्दनी साऊली. ती सर्वांची साऊली आहे, छाया आहे. ज्ञानोबा आहे सर्वांची छाया आहे. त्यांच्या आश्रित जे होतात ते सुद्धा छाया बनतात. तर ज्ञानोबा आहे छाया का नाही बनणार? छाया म्हणजे सावली. तर अशा ज्ञानोबरायांच्या तीर्थावरती जो जाणारा मनुष्य आहे तो सुद्धा पांगळा आहे. कारण तो इतर क्षेत्रामध्ये प्रकृतीच्या सौंदर्याने भरलेले असे जे विविध स्थान आहेत, विदेशामधले विविध स्थान आहेत की ज्या ठिकाणी पाहण्यासाठी लोकांची लाईन लागलेली असते, परंतु अशा स्थानावरती जाण्यासाठी त्याचे पाय काही पुढं जात नाही. तो म्हणतो तिथं जाऊन तरी काय करायचं? प्रकृतीचं सौंदर्य पाहून काही मनुष्याचं कल्याण नाही होत. किंवा विविध प्रकारचे जे मनोरंजनाचे स्थान आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन मनुष्याचं कल्याण नाही होत. परंतु संतांच्याकडे जाण्याचा केवळ संकल्प जरी केला तर मनुष्याचं कल्याण होते. परंतु संतांकडे जात असताना निराभिमान होऊन जर गेलं तर संतापासून विशेष लाभ मनुष्याला प्राप्त होतो. तर हे असे आध्यात्मिक आंधळे आणि पांगळे आहेत. आपल्याला जीवनामध्ये जीवन जगत असताना भरपूर काही दोष प्राप्त होतात, त्यामुळे सुद्धा आपण पांगळे होतो. पांगळा व्यक्ती म्हणजे कोण? जो साधन करण्यास समर्थ नाही अशा व्यक्तीला पांगळा असं म्हणतात. कोणताही व्यक्ती जरी संसारामध्ये असेल तर त्याला साधनाची नितांत आवश्यकता आहे. जर साधनच नसेल तर तो साधना कशी करू शकेल आणि साध्याला प्राप्त कसं करू शकेल? परंतु जीवन जगत असताना अध्यात्मामध्ये बऱ्याचदा साधनहीन मनुष्य राहतात, त्यामुळे अध्यात्माच्या लाभाला प्राप्त नाही करत. तुकोबारा या पांगळ्या असमर्थ व्यक्तीची भूमिका घेऊन या 3919 या अभंगामध्ये म्हणतात, पांगुळा झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय, खेटिता कुंप काठी खुंट दरडी न पाहे, आधार नाही मज कोणी बाप ना माय, दाते हो दान करा जाते पंढरपुरा, न्यामज ते तवरी आखमाचा सोयरा, हिंडता गव्हाने गासीन लोयर झारी, न मिळेची दाता कोणी जन्म दुःख निवारी, कीर्ती हे संतामुखी तोची दाखवा हरी, पांगुळा पाय देतो नांदे पंढरपुरी, या पोटा कारणे गा झालो पांगिला जना, नसरेची माय बाप भीक नाही खंडना, पुढारा म्हणती एकतया नाही करुणा, श्वान हे लागे पाठी आशा बहुदारुणा, कायमी चुकलो गा मागेने नवेची काही, नकळेची पाप पुण्य येथे आठव नाही, मी माझे भूललो गा दीप पतंगा सोयी, द्या मज जीवदान संत महानुभाव काही, दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारुण, यावया येथवरी होती हेची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दरुषण, विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून. तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून संतांकडे दान मागतायत, देवाला निवेदन करतायत आणि संतांकडे दान मागतायत. कारण मनुष्याला या संसारामध्ये समर्थ बनवणारे केवळ सद्गुरू संतच आहे. ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरू संत नाही तो मनुष्य अत्यंत दुर्बल आहे, कमजोर आहे, विकनेस आहे. कारण संतांच्या आश्रयानेच मनुष्याच्या जीवनामध्ये धर्माची प्रतिष्ठापना होते, ज्या धर्मामुळे मनुष्य सशक्त बनतो. धर्मवान पुरुषही सशक्त आहे, बाकी सर्व निर्बळ आहेत. धनवानापि दुर्बलः, विद्यावानापि निर्बलः, सशक्तापि निर्बलः, किंतु यो धर्म सम्मुखः स सबलः. किती पैशावाला मनुष्य तो आपल्याला समजत असेल मी फार सबल आहे, परंतु धर्मापासून विमुख असेल तो अत्यंत निर्बल मनुष्य.
मोठा विद्वान शास्त्रीय पंडित असेल परंतु धर्मापासून विमुख असेल, आपल्या धर्माला जागृत नसेल, तर तो मनुष्य सुद्धा दुर्बल आहे. जरी किती मोठा विद्वत्तेचा डांगोरा पिटत असेल, परंतु जे त्याचे कर्तव्य कर्म आहे त्या कर्तव्यामध्ये जर तो दक्ष नसेल तर तो मनुष्य अत्यंत कमजोर आहे. आणि शारीरिक सौष्ठवाने जो संपन्न आहे, परंतु त्याच्या जीवनामध्ये जर धर्म नसेल तर तो सुद्धा मनुष्य अत्यंत दुर्बल आहे. तर मग सामर्थ्य कसं प्राप्त होतं? धर्मवान यो पुरुषः सएव बलवान सएव सशक्तः सएव समर्थः. धर्म ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याच्यासारखा सामर्थ्यशाली पुरुष संसारामध्ये कोणी नाही. आणि त्या धर्माचं ज्ञान जीवनामध्ये केवळ संत महापुरुषापासूनच प्राप्त होतं, भगवंतापासून प्राप्त होतं. त्यामुळं तुकोबाराय परमात्म्यासमोर निवेदन करतात की पांगुळा झालो देवा, हे देवा तू देव आहेस. आंधळ्या पांगळ्या प्रकरणामध्ये जेवढे अभंग आहेत त्यामध्ये देव हे संबोधन प्राया या ठिकाणी दिलेलंच आहे. तर देव कुणाला म्हणतात? द्योतनाथ देव, हा जो प्रकाशमान आहे किंवा ज्याला लीला करण्याचा फार इंटरेस्ट आहे, फारच सळ लागलेला आहे, त्याला करमतच नाही लीला केल्याशिवाय, त्याला देव असं म्हणतात. करतो लीला, अशी दाटमुटीची लीला करत असतो, पण त्याची होती लीला, पण जीवाची होती महालीला. जीव फार दुःखी होऊन जातात. त्यामुळं भगवंत म्हणतात तुझी आहे लीला, परंतु आम्ही पहा ना कसे झालोय, दुर्बळ झालोय. देव शब्द हा दिव धातूपासून बनतो. संस्कृतमध्ये एक दिव धातू आहे, त्याचे 10 अर्थ आहे. दिवू क्रीडा विजिगिषा व्यवहार दुती स्तुती मोद मद स्वप्न कांती गतीषु. तर हे 10 अर्थ आचार्याने आपल्या भाष्यामध्ये भगवंताविषयी घटवलेले आहेत. त्या ठिकाणी त्याचा विशेष अर्थ जोडून आचार्याने दिलेला आहे. या ठिकाणी केवळ तू क्रीडामय आहे, तुला क्रीडा करण्याचा फारच मनामध्ये चाव लागलेला आहे, तुझ्या मनामध्ये चाव आहे, परंतु आम्ही तर असमर्थ आहोत. मी पांगळा झालेला आहे, ना हात ना पाय. तुकाराम महाराजांना हात पाय तर होतेच, पण तरीसुद्धा म्हणतात माझ्याकडे हात नाही. म्हणजे हात या शब्दाचा अर्थ हाताने आपण आदान प्रदान करतो. काय घ्यावं आणि काय न घ्यावं हे आपल्याला हातानेच सामर्थ्य प्राप्त होतं. तसं संसारामध्ये जीवन जगत असताना आपल्याला काय करावं काय न करावं, काय पाहावं काय न पाहावं, काय ऐकावं काय न ऐकावं, ऐकावं तर किती ऐकावं अथवा किती सोडून द्यावं, याचं जे निर्णयाची क्षमता असते ती विवेकामध्ये असते. तर हात नाही म्हणजे माझ्याकडे विवेकाचे हात नाहीत. त्यामुळं मला हे काही कळत नाही की कुणासोबत काय व्यवहार करावा, कुणासोबत कशी बातचीत करावी, हे ज्ञान नाही. त्यामुळे मी असमर्थ आहे. जशी तशी बातचीत करून मी माझ्या जीवनाला व्यतीत तर करत आहे, परंतु विवेकाचं हात माझ्याकडे नाही आहे. दुसरी गोष्ट, माझ्याकडे पाय नाही. पाय असल्याने मनुष्य चालण्यास समर्थ होतो. ज्याच्याकडे पाय नाही त्याला पायाची किंमत कळते की माझ्याकडे जर पाय असते तर मी काय करू शकलो असतो. किंवा ज्यांच्या पायामध्ये काही कीड लागलेला आहे, काही संवेदना होतात, त्यांना लक्षामध्ये येते. तसं अध्यात्म जीवन जगत असताना पाय म्हणजे वैराग्य आहे. वैराग्य वाचून मनुष्य परमार्थामध्ये पांगळा आहे. कारण वैराग्य जर असेल तर अध्यात्मामध्ये जेवढे काही सांगितलेले विचार आहेत ते आत्मसात केले जाऊ शकतात, त्याला जीवनामध्ये धारण केलं जाऊ शकतं. ज्ञानोबा म्हणतात अध्यात्मातील सर्व साधना वैराग्य मित्राशिवाय संभवच नाहीत. वीतरागते सारिका जोडून ठेविला सका, जो आघव्याची भूमिका सवे चाले. पूज्य महाराजांचं वाक्य असतं की वैराग्य हा म्हणजे पाठीचा कणा आहे. जसं शरीरातील जर पाठीचा कणा काढून घेतला तर मनुष्य कुठं पडेल काही सांगता नाही. तसं वैराग्य जर नसेल तर मनुष्य कोणत्या प्रलोभनामध्ये गळून खालीच पडेल त्याचा काही निर्णय नाही. त्यामुळे धगधगीत वैराग्य पाहिजे, तेव्हा मनुष्य या संसारातील आसक्तीला तोडण्यास समर्थ होतो. नाही तर संसारातील लोक तर पाठीमागच ओढण्याला तयार आहे. कुणी एखादा महाराज जरी झाला, महाराज किती मोठे झालेत, या ना घरी चाय प्यायला.
तुमची काही सेवा घडू द्या, तुमचे काही चरण आमच्या घराला लागू द्या. आता एका घरी गेल्यानंतर पुन्हा दुसरे म्हणतात महाराज तिथे पाय लावले पण आमच्या घराने काय वाटोळ केलं तुमचं. असं म्हणता म्हणता पुऱ्या गावामध्ये बस चालला वैराग्यवान पुरुष. ते लोक यांना याचं पूजन यासाठी करतात की हा वैराग्यवान आहे, परंतु ते वैराग्य हे संपूर्ण संसारातील लोक माया मोह दाखवून शिथिल करून टाकतात. तर ज्याचं वैराग्य मजबूत आहे, गुरुच्या सानिध्याने ज्याचं वैराग्य सुदृढ आहे, तर तो पुरुष वैराग्याने युक्त होऊन विवेकाच्या बलाने परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी आणि मनाला आपल्या स्वाधीन करण्यासाठी समर्थ होतोय. परंतु माझ्याकडे विवेक आणि वैराग्याचं सामर्थ्य नाही आहे, मी पांगळा झालो देवा. जरी पांगळा मनुष्य झाला तर आजकाल काय की पांगळ्या माणसाला सुद्धा फिरण्यासाठी चांगल्या गाड्या बनवलेल्या आहेत की त्याच्या जीवनामध्ये हा खेद न राहावा की आपण तर नाही आळंदीच्या बाहेर गेलो, ना इकडे तिकडे काही एन्जॉय करू शकलो. तर त्यासाठी सरकारने चांगल्या प्रकारचे यान बनवले आहे, चांगल्या प्रकारच्या खुर्च्या पण बनवल्या आहेत. तसं जरी आपण ज्ञान आणि वैराग्याच्या बळाने नाही चालू शकलो, परंतु एक मणिरामजी आहेत, त्या मनाच्या साहाय्याने आपण कुठे पण विचरण करू शकतो. तिसरं जे साधन आहे विचरण करण्याचं ते आपल्याकडे मणिरामजी आहे. परंतु तुकाराम महाराज म्हणतात त्या मनाची दशा काय, बैसलो जयावरी सैराट ते जाय. माझं मन असं सैराट आहे की ते थोडंसं सुद्धा एका जाग्यावरती स्थिर नाही राहत. का स्थिर नाही राहत? ज्याचं मन संतांच्या उपदेशाने शास्त्रांच्या उपदेशाने संस्कृत नाही असं जे मन आहे ते गैराट आहे. आणि गैराट म्हणतं फिर सैराटच आहे. गैराट म्हणजे संतांचे वाक्य तर ऐकतंय, परंतु ते वरून वरून म्हणता ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, परंतु जसं सत्संगातून बाहेर निघालं की ते सैराट पळतंय. ते असं सैराट मन येते. सत्संग पण ऐकतंय, सत्संगाचे संस्कार पण घेतंय, परंतु ते मन गैराट आहे. आणि असं गैराट मनाच्या सहाऱ्याने मी चाललोय, परंतु तो स्वैर पळतंय, सैराट पळतंय. माझे ते उन्मत्त झालेलं आहे, प्रमत्त झालेलं आहे. त्याने मला एवढं पागल करून टाकलेलं आहे की आज अशी स्थिती झालेली आहे की परमार्थ करावा की संसार करावा हे कळत नाही. संसारामध्ये सुद्धा मन मजबूत पाहिजे. जर मजबूत नसेल तर संसार सुद्धा चांगला नाही होत. पण तिथं सुद्धा कितीतरी असे बिघडेल कॅसेट भेटतातच. संसाराला नाही सुख देत. पत्नी केली कशासाठी केली? पत्नीला सुख दिलं पाहिजे, पुत्रांना सुख दिलं पाहिजे, माता पित्यांना सुख दिलं पाहिजे. जर त्यांना सुख द्यायचंच नव्हतं तर पत्नी केलीच कशासाठी? काही काही महाशय असे हुशार आहेत की पत्नीची झोपडपट्टी करतात, तिला मारत राहतात, पुत्रांना क्लेश देतात, माता पित्यांना क्लेश देतात. तर हे कशामुळं? कारण त्यांचं जे मन आहे ते त्यांच्या स्वाधीन नाही, सैराट मन. मनाची स्थिरता ही अध्यात्मामध्ये नितांत आवश्यक आहे. कारण मनामध्ये जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य दुसरं कोणत्याच साधनामध्ये नाही. जेवढे साधन आपल्याकडे आहेत त्यामध्ये मन हे फार प्रबल साधन आहे. त्यामुळं तुकोबरांनी स्थानास्थानावरती प्रार्थना केली की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. हे संपूर्ण सिद्धीचे साधन आहे, हेच देवता आहे, हेच गुरु आहे, हेच शिष्य आहे, हेच तुमची माता आहे, हेच तुमचा बंधू आहे, हाच देव आहे. मन हाच देव आहे. त्यामुळं ह्या मनाला आपल्या अधीन करा, त्याला शुद्ध करा, त्याला सुसंस्काराने युक्त करून त्याच्या बलाचा तुम्ही प्रयोग करा. परंतु याच्या बलाचा प्रयोग मनुष्य सर्व नाही करू पाहत, सर्व मनुष्य याचा उपयोग नाही करू पाहत. त्यामुळं वैदिक मंत्रांनी सुद्धा अशी प्रार्थना केली की तुम्ही आमचा सहारा घ्या आणि त्या मनाला प्रार्थना करा. वैदिक मंत्रामध्ये एक शिवसूक्त संकल्प सूक्त आहे, शिवसंकल्प सूक्त. त्यामध्ये मनाची अद्भुत शक्ती सांगितलेली आहे की मन जे आहे ते फार विलक्षण आहे. आपण जेव्हा जागतो तेव्हा ते न जाणे कोणत्या कोणत्या देशामध्ये जात आहे. झोपल्यावरती सुद्धा ते स्थिर नाही राहत, तेव्हा सुद्धा काही ना काहीतरी खुटरबुटर करतच राहते. ओम जजाग्रतो दूरमुदंत दैवंत दुसुप्तस्य तथैवेति दूरंगमंज्योति खांज्योतिरेकंतन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. हे मन कसं आहे? दूरंगमन ज्योतिखाम, ज्योती
जो ज्योतिषमान प्रकाशमान जे इंद्रिया बुद्धी आहे त्यांचं सुद्धा प्रकाशन करणारं हे मन आहे, त्यांना सुद्धा स्थिर करणारं, त्यांना सुद्धा आपल्या अधीन करणारं हे मन आहे. त्यामुळं मन हे अत्यंत प्रबल आहे. केवळ इंद्रियांचाच वश करता असं नाही, भूत भविष्य आणि वर्तमानाचं ज्ञान सुद्धा मनाच्या माध्यमातून होतं. जेनेदम भूतम भवनम भविष्यत परिगृहीतमृतेन सर्वम जेन जगस्तायते सप्त होता तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. ज्या मनाच्या द्वारेच या 7 प्रकारच्या यज्ञांचा विस्तार केला जातो. जर मन स्थिर नसेल तर मनुष्य कोणत्याच प्रकारची साधना करू शकत नाही. या मनामध्ये एवढं सामर्थ्य आहे की षड दर्शन, 12 दर्शन, सारे पुराण, संपूर्ण वेद ते मनामध्ये धारण करू शकते. जस्मिन ऋचः साम जजू गुंखी जस्मिन प्रतिष्ठिताः रथनाभा विवाराः जस्मिन चित्तगुं सर्वमोतम प्रतिष्ठितम. जसे गाडीच्या काय म्हणतात त्याला मधलं जे असतं ते नाही, आरा नाही, ते आरा ज्याच्यावरती असतात त्याला आख. जसे त्या आखेवरती संपूर्ण आरा ओतप्रोत असतात, त्याच्या साऱ्यावरतीच राहतात, तसं संपूर्ण जगतातलं जे ज्ञान आहे ते मनामध्ये स्थित आहे. भौतिक संपूर्ण जगताचं ज्ञान, अध्यात्माचं ज्ञान ते मनामध्ये आहे. परंतु या मनाचा किती दिवस आपण प्रयोग करणार? शरीर तर मथारं झालंय, ते पण एका दिवशी मथारं होईल की नाही? तर ऋग्वेद सांगतो नाही, मनुष्याचे सर्व इंद्रिय मथारे होतील पण मन कधी मथारं नाही होत. जदा जरन जविष्टन तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. जदा जीरन, अजीरन माने संपूर्ण कधी जीर्ण नाही होत. मन हमेशा मथारा जरी मनुष्य झाला तरी सुद्धा त्याला खाण्याची इच्छा तर असते. एखादा बदामाचा जर लड्डू भेटला तर चांगला होईल, इच्छा तर असतेच ना त्याला पण खाण्याची. आता चणे खाण्याचं तर सामर्थ्य नाही, परंतु तरी चणे सुद्धा ग्राइंडरमध्ये कूट करून खातोय. म्हणजे ते खाण्याची इच्छा मनाची कधी जी आहे जीर्ण नाही होत, नष्ट नाही होत. याच अनुभूतीवरून हे सिद्ध होत आहे की माणसाचं मन जे आहे ते कधी वृद्ध नाही होत, जीर्ण नाही होत. असं हे अत्यंत बलिष्ठ जे मन आहे, ज्या मनाविषयी मोठ्या मोठ्या संतांनी सुद्धा, जो जितेंद्रिय गुडाकेश आहे अशा अर्जुनांनी सुद्धा आपला प्रश्न भगवंतासमोर स्थापित केला आहे. त्यामुळे तुकोबाराय सुद्धा म्हणतात की बैसलो जयावरी सैराट ते जाय. या मनाच्या सहाऱ्यामुळेच खेटिता कुंप काटे खुंट दरडी न पाय. हे मन जेव्हा निघतंय तेव्हा रस्त्यामध्ये जात असताना काय असतं, कुंपण असतात. काही ठिकाणी कुंपण लावले असतात की याच्या आतमध्ये प्रवेश नका करू, नाहीतर तुमच्या जीविताची हानी होऊ शकते. कुंपणामध्ये सुद्धा काही प्रकार असतात. काही कुंपण जरी त्याच्यावरती पडलो तर काही नाही होत. जसे क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये कुंपण असतात, जरी एखादा आदळून पडला तरी काही नाही होत, जास्त काही विजा नाही होत. परंतु काही जे विशेष घर बनवले असतात त्याचे कुंपण जर तुम्ही पाहिले, त्याला हात जरी लावला तर हातच चालवून निघतो. असे कुंपण, काट्याचे कुंपण असतात, काही काचेचे कुंपण असतात. त्यामध्ये जर मनुष्य अडकला तो पुन्हा निघतच नाही, 2-4 धपाटे खाऊनच बाहेर निघतो. काही चोर असतात ना, आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयास करतात. ते कुंपण पाहतात तरी पण जबरदस्तीने आतमध्ये प्रवेश करण्याचा दुस्साहस करतात आणि त्या कुंपणामध्येच ते अडकून दंडाला प्राप्त होतात. तसे मणिरामजी कुंप माझे निषिद्ध जे कुंपण आहे, निषिद्धाचरण जे कुंपण आहे, जे कुंपण विविध प्रकारच्या दुःखाने ग्रस्त आहे. निषिद्ध कर्म करणारा मनुष्य कधी सुखी नाही होऊ शकत. जसा काट्याने युक्त कुंपणामध्ये गेलेला मनुष्य कधी सुखी नाही होऊ शकत, तसा निषिद्ध कर्माचरण करणारा मनुष्य किती जरी आव्हानत असेल तरी तो कधी सुखी नाही होऊ शकत. संपूर्ण निषिद्ध कर्माचा त्याग केल्यानंतरच मनुष्य सुखी होतो. ना विरतो दुश्चरितात. जो मनुष्य दुश्चरितापासून विरत होत नाही असा मनुष्य कधी स्वधर्मामध्ये प्रतिष्ठित नाही होऊ शकत, किंवा तो ज्ञानाला प्राप्त नाही करू शकत, सद्गुरूची सेवा नाही करू शकत, तो कोणत्याच आध्यात्मिक साधनेच्या लायक नाही राहत. तर त्यामुळे या कुंप काट्यामध्ये जे जे फसलेले आहेत त्यांची तर अशी दुर्दशा आहे की ते दुःखाला प्राप्त होतात. एवढंच नाही, मधामध्ये रस्त्याने जात असताना खुंट भेटतात. खुंटाला एखादा पकडलं का
मग ते खुंटाला कधी कधी रस्सीचे आळेपिळे घातले का मग किती जरी मनुष्य जाण्याचा प्रयास केला तरी तो त्या खुंटापासून दूर होत नाही. तसे काही निषिद्ध आचरण असे खुंटाप्रमाणे चालत असताना मजबूत होऊन जातात, एवढं घर करून बसतात, ते सोडण्याचा जरी प्रयास केला तर सुटत नाही, अशी दुर्दशा होते. तर हे पापरूप जे खुंटा आहे, तर त्या खुंट्याचा संपर्क झाल्यामुळे त्या पापातून आता पुढे निघण्याचं सामर्थ्य माझ्या मनामध्ये नाही. एवढंच नाही, दरडी न पाहे, हे मन चलत असताना दरडी नाही पाहत. दरडीचा अर्थ आहे की जे डोंगराच्या वरून जो खडक पडणारा असतो त्याला दरडी असं म्हणतात. जेव्हा आपण यात्रा करतो तेव्हा यात्रा करत असताना विचार करावा लागतो की पुढे काही रास्ता स्थिती आपत्तीजनक तर नाही, संकटजनक तर नाही, यात्रा रोध करणारा तर नाही, ही पहिली सूचना प्राप्त करावी लागते. जाणकार मनुष्य प्राप्त करतात. नाही तर ऋषिकेश हरिद्वारला जे येतात, हां चला आपले महाराज तिकडे आले पावसाळ्याच्या दिवसामध्ये, महाराजांना फोन नाही करताच गेले वरती बद्रीनाथला, म्हणजे तिकडंच 1 महिन्याचा पाल ठोकले तिकडे. म्हणले का, रास्ता जाम झाला. म्हटले पहिला विचार करून जायला पाहिजे ना. उत्तराखंडची यात्रा म्हणजे काही असे थोडी विना विचारे चला केव्हा झोला विटला आणि निघाले. पंढरपूरची यात्रा तर ठीक आहे, कमीत कमी खाली झोला घेऊन गेलो तर खालीच पुन्हा वापस आणू तरी शकतो, पण तिथं खाली जरी घेऊन गेलं पुन्हा वापसच येईल अशी शाश्वती नाही. कितीतरी लोक जातात परंतु तिकडे काही विचार न करता जातात. ज्याच्यासोबत यात्रा करायची त्याचा सुद्धा विचार करावा लागतो, या ठीक झोपलेला आहे का नाही, काही पिलेला तर नाही, याची सर्व सावधानी ठेवावी लागते. जर न ठेवली तर मग ते त्यांच्यावरती दरडी पडते. म्हणजे असे संकटाचे जे प्रसंग आहे ते त्यांच्यावरती येतात, ते त्याचा विचार नाही करत, त्यामुळे त्यांच्यावरती भयानक संकट कोसळतात. जीवनामध्ये ज्या विविध परीक्षा आहेत त्याला दरडी असं म्हणतात. किंवा अहंकाराचे भार जे वाहणारे लोक आहेत ते सुद्धा या दरडीचा विचार करत. अहंकाराचा भारच एक प्रकारची दरडी आहे. त्याचा कोणी विचार नाही करत की हे अहंकारामुळेच आपल्याला दुःख होते. किंवा दरडी म्हणजे कर्माचा जो परिणाम आहे. कर्माचे परिणाम फार विचित्र आहे की कोणतं कर्म काय केव्हा मनुष्यासमोर उपस्थित होईल सांगताच नाही येत. कुणाला काय माहिती आहे काय होणार आहे पुढच्या क्षणामध्ये. अविवेकी मनुष्य विचार नाही करत, चला काही नाही, अष्टादशा पुन्हा नंतर करू, आता तर हे समोर उपस्थित झालेलं संकटच आहे, त्यामुळं आपण जाऊ शकत नाही. कितीतरी या ठिकाणी अष्टादशा श्रवण करू इच्छितात चांगले चांगले माणसं, घरामध्ये मांजरच मेली, त्यामुळं नाही येऊ शकत. आता घरामध्ये काय झालं म्हणले लग्न आलं, त्यामुळे आम्ही अष्टादशामध्ये येऊ शकत नाही. गृहस्थी जीवनामध्ये अनेक प्रकारचे दरडी कोसळतात, अचानक कोसळतात. ग्रह कारज नाना जंजाळा, ते अति दुर्गम शैल विशाला. गृहस्थी जीवनामध्ये एवढे काही कार्य असतात की ते पर्वताच्या चोटीप्रमाणे असतात. आता ही चोटी पार केली ना बस, आता पुढची चोटी तर नसेलच, परंतु जशी ती चोटी पार केल्यानंतर दुसरी चोटी पुन्हा उपस्थित असते. तसे संसारातले जे संकट आहे ते कधी शांत होतच नाही. संकट चलत असताना जो परमार्थ करतो तो मनुष्य चतुर आहे, तोच मनुष्य बुद्धिमान आहे. नाही तर संकट निवृत्त होतील आणि नंतर परमार्थ करू असा म्हणणारा मनुष्य कधी परमार्थ करू शकत नाही. तर जो विचारवान पुरुष आहे की संकटाची निवृत्ती तर यावत जीवनपर्यंत होऊ शकत नाही, संकट तर सदैव आपल्या पाठीमागं पडलेलेच आहे, परंतु विचारवान पुरुष त्या विचाराने त्या संकटावरती मात करतो. पण अविचारी मनुष्य नाही करू शकत. तर हा अविचारी जो मन आहे तो या संकटरूप दरडीचा विचारच नाही करत. आणि एवढी सारी माझ्याकडे दुर्बलता असताना या संसारामध्ये आधार नाही कोणी, मज बापना माय. मला या संसारामध्ये कोणी आधार नाही. मनुष्याचं जीवन आधार प्रधान आहे. जर आधार असेल तर त्याच्या जीवनामध्ये सुख आहे, जर आधार नसेल तर त्याच्या जीवनामध्ये काय आहे, दुःख आहे. अहो खाली यात्रा जरी करायचे म्हणलं, धर्मशाळेमध्ये जरी जायचं म्हणलं तर काय म्हणतात की चला एखादा आधार कार्ड द्या, दाखवा, तर तुम्हाला राहण्यासाठी इथे अनुमती मिळेल. जर सर्वच निराधार असेल तर चला चला बाहेर चला बाहेर चला, कोणी आश्रय नाही देत. त्यामुळे अध्यात्म असो किंवा परमार्थ असो,
परमार्थामध्ये सुद्धा सद्गुरू आणि संतांचा भगवंताचा आधार पाहिजे. सद्गुरू संत हेच मायबाप आहे. आपण जे अध्यात्मामधली ज्या उपलब्धी आहेत त्या सुद्धा आधाराने जर प्राप्त केल्या तर त्या प्रमाणभूत होतात, अन्यथा प्रमाणभूत नाही होत. ज्याने खूप काही शास्त्र प्राप्त केले परंतु स्वबुद्धिबलाने प्राप्त केले, सद्गुरूच्या आधाराने प्राप्त नाही केले, तर अशा माणसाचे शास्त्र सुद्धा श्रवण योग्य नाही. शास्त्र सांगते 5 मनुष्याचेच वाक्य प्रमाणभूत असतात, 5 मनुष्याचे वाक्य प्रमाणभूत नसतात. कुणाचे? 5 मनुष्याचे वाक्य प्रमाणभूत नाहीत. जो निराधार आहे, ज्याने कोणत्या संप्रदायाचा आश्रय नाही केला, कोणत्या गुरुचा आश्रय नाही केला, त्याचे वाक्य प्रमाण नाहीत. देवद्वेषी मिथ्याभासी निराधारो अननुभवी नामनिंदकस्य वचनम प्रमाणम न च मन्यते. या 5 माणसाचे वचन कधी प्रमाण नाही मानत समाज. जो देवताचा द्वेष करतो, झूट बोलतो, असत्य बोलतो आणि निराधार आहे, कोणताच आधार नाही, सद्गुरूचा नाही किंवा संप्रदायाचा आधार नाही, तर अशा ज्या मनुष्याचं वाक्य किती जरी चांगलं असेल तर ते वाक्य कोणी प्रमाण मानत नाही. असंप्रदायवत मूर्खवत उपेक्षणीय हा षडंग वेद विदहा अपि. 6 अंगाने युक्त 4 वेदाचं समग्र ज्ञान आहे, परंतु ते केवळ बुद्धीच्या तारेने प्राप्त केलेलं आहे, सद्गुरूच्या मुखारविंदातून प्राप्त नाही केलेलं आहे. तर अशा मनुष्याची उपेक्षाच केली पाहिजे. ज्याने सद्गुरूचं सेवन करून त्या ग्रंथांच्या ज्ञानाला प्राप्त केले, अशा मनुष्याचे वचन प्रमाणभूत असतात. नामनिंदकाचे वचन प्रमाणभूत नसतात. आणि अननुभवी पुरुष, ज्याला हे संत वचन तर सांगितलेले आहेत, शास्त्रवचन सांगितलेले आहेत, परंतु त्याचा अनुभवच नाही, केवळ बस पोपटासारखं केवळ बोलतच जातो. याची किती गंभीरता आहे या वचनामध्ये, त्यामध्ये किती विशेषता आहे हे काहीच न समजता केवळ बोलत जातो. कंठस्थ करणारे माणसं तसेच असतात, पण त्यांचं सुद्धा वाक्य जे आहे ते प्रमाणभूत नाही, अननुभवी. परंतु 5 लोकांचं वाक्य प्रमाणभूत असतं. अवंचको सत्यवादी देशभक्तश्च गुणवान निरपेक्षस्य वचन सर्वही प्रमाणम मन्यते. निरपेक्ष पुरुषाचं वचन प्रमाणभूत मानलं जातं. ज्याला कुणाकडून काही घेणं देणंच नाही, जो निराकांक्ष आहे, जो निरपेक्ष होऊन सर्वाची सेवा करतो, त्याचे वचन सर्व प्रमाणभूत मानतात. अवचंक पुरुषाचे वचन प्रमाणभूत मानले जातात. सत्यवादी पुरुषाचे, जो देशभक्त आहे आणि जो गुणवान आहे, चांगल्या सद्गुणाने संपन्न आहे, त्याचे वचन सर्व लोक स्वीकार करतात. तर तुकोबाराय म्हणतात, मला तर या संसारामध्ये जीवन जगत असताना आधारच नाही. कुणाचा आधार नाही? मायबाप. मायबाप कोण आहेत? वस्तुतः संतच मायबाप आहेत. तुम्ही संत मायबाप कृपावंत. तर अशा संतांचा ज्याला आधार नाही तो निराधार मनुष्य दुःख पावतो. संतांच्या छायेमध्ये आल्यानंतरच मनुष्य सुखाला प्राप्त होतोय. त्यामुळं तुकोबाराय म्हणतायत की दाते हो दान करा जाते पंढरपुरा. हे संत महापुरुष हो, तुम्ही उदार आहात. तुमच्याकडे एवढं मोठं काही धन भरलेलं आहे की तुम्ही किती जरी वाटलं तर तुमचं काही नष्ट होणार नाहीये. त्यामुळं तुम्ही पंढरपूरला तर चाललेले आहात, तुम्ही मला पण काय करा, दान द्या. तुकोबाराय तसं दान कुणाला मागत नाही, परंतु संताकडे आणि भगवंताकडे दान मागितल्याशिवाय राहू नये. 5 लोकांकडे दान मागावं, मातेकडे दान मागावं, पित्याकडे दान मागावं आणि समाजाकडे दान मागावं, देवाकडे दान मागावं आणि संताकडे दान मागावं. कारण दान आणि मागणं हे जीवनाचे, जसे रथाचे 2 चक्र आहेत तसे जीवनाचे 2 चक्र आहेत. दान द्यावं पण लागतं आणि मागावं पण लागतं. आईकडून दान प्रेमाचं मागावं, पित्याकडून दान आशीर्वादाचं मागावं, समाजाकडून दान कृपेचं मागावं आणि देवाकडून दान अभयाचं मागावं आणि संताकडून दान ज्ञानाचं मागावं. विविध प्रकारचे दान संतांनी मागितलेले आहेत. ज्ञानाचं दान स्वतःसाठी मागावं, समाजासाठी दान सद्गुरूकडून संतांकडून मागावं. जसं ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथांकडे मागितलं की पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे किंबहुना सर्व सुखी, असं दान. आणि काही विशिष्ट व्यक्तीसाठी सुद्धा दान संताकडे मागितलं पाहिजे. तर दान हे सर्वांनाच मागावं लागतं. जरी तुकोबारायांच्या कक्षामध्ये दान नाही
तरी ते उदार संताकडे दान मागतात. तुम्ही पंढरपूरला चाललेले आहात तर मला सुद्धा तुम्ही सोबत घेऊन पंढरपूरला जा आणि तो दिनाचा सोयरा पांडुरंग मला दाखवा. तुकोबाराय सुद्धा तिकीट फाडून जाऊ शकत होते किंवा तुकोबाराय पालखीमध्ये बसून जाऊ शकत होते. संतांनाच का म्हणतात की तुम्ही मला दाखवा? कारण देव जरी आपण आपल्या दृष्टीने पाहिला तरी तो देव आपल्याला कळत नाही. जेव्हा संतांच्या उपदेशातून संतांच्या दिग्दर्शनातून भगवंताला पाहिलं जातं तेव्हाच तो भगवंत यथार्थ रूपाने कळतो. आपल्या बुद्धीने नाही कळत. आपण कितीतरी ग्रंथाचे पारायण करतो, कितीतरी भक्तीच्या साधना करतो, परंतु जोपर्यंत संतांचं मार्गदर्शन त्यामध्ये येत नाही तोपर्यंत त्यामध्ये बल प्राप्त नाही होत. संत त्या साधनेमध्ये बल भरण्याचा प्रयास करतात, भाव भरण्याचा प्रयास करतात. जसं कोणी एखादा प्रेमी मनुष्य आहे, माळीकडून फूल घेतो, परंतु ते फूल घेतल्यानंतर तो त्यामध्ये एक आपला भाव भरतो आणि तो एका प्रेमिकेला प्रदान करतो की हे पहा, हे फूल नाही आहे, यामध्ये माझे काय आहे, प्राण आहेत, प्राण, हे तुला मी समर्पण करतो, हां, ते तू स्वीकार कर. तर ते माळ्याच्या दुकानामध्ये होतं, माळ्याने जर दिलं असतं त्याचं काही एवढं मूल्य नव्हतं, परंतु ते जे मुलाने जे दिलेलं फूल आहे आता त्याचं फार मूल्य आहे. कारण ते फूल आता विशिष्ट भावनेने आलेलं आहे, त्यामध्ये भावना ओतप्रोत भरलेली आहे. तसं संतांच्या माध्यमातून जे काही येत आहे, संतांच्याकडून येणारी हवा आहे, संतांच्याकडून येणारा उपदेश आहे, संतांच्याकडून येणारे जे काही तत्व आपल्याला प्राप्त होतात ते अमौलिक होतात. त्याची जी महिमा आहे ती काय विशेष आहे. त्यामुळं तुकोबाराय म्हणतात की न्यामजतेतवरी आखमाचा सोयरा, व आखमाचा माने आक्षम पुरुषांचा सोयरा आहे, दिनाचा सोयरा पांडुरंग. हिंडता गव्हाने गा सिनलो एर झारी. मी या संसारामध्ये विचरण करत असताना, हिंडत असताना आशारूप एका काठीचा सहारा घेतला. गव्हाणे म्हणजे सहारा, काठीचा सहारा. कोणती काठी? आशारूप. संसारामध्ये मनुष्य जगतोय कशावरती? आशेवरती जगतो की आता मिळेल, मग मिळेल, याच्या आशेवरती जगत असताना त्याचे न जाणो किती जन्म गेले, परंतु त्याला काही सुख नाही भेटलं. कारण संतांचा आणि देवाचा आश्रय केल्या वाचून विकारांचा आश्रय जर करत असेल तर मनुष्याला सुख नाही भेटू शकत. हा सापेक्षिक सुख कुणाला भेटतं? यांच्याकडे झोपडी आहे तर त्यांच्याकडे बंगला आहे तर ते थोडे सुखी आहेत, त्यांच्याकडे बंगला आहे त्यांच्याकडे फ्लाईट आहे, थोडे सुखी आहेत, परंतु ते काय निरतिशय सुखी नाही होऊ शकत. भगवान आवट्टे आणि जैगिषव्यांचा संवाद योगसूत्रामध्ये सांगितलेला आहे. भगवान आवट्टे आणि जैगिषव्यांना प्रश्न विचारला की तुम्ही कल्प आणि महाकल्पापर्यंत राहता, एवढं तुम्ही विचरण केलं, तुम्ही संसारामध्ये काय अनुभव केलं? तुमच्याकडे तर फार मोठं सामर्थ्य आहे, तुम्ही प्रकृतीजयी आहात, तुमचं एवढं सामर्थ्य आहे की तुमचा भूतावरती विजय आहे, तर तुम्ही तर फार सुखी असताल. तर भगवान जैगिषव्याने सांगितलं की हे पहा, माझ्यासारखं संसारामध्ये दीर्घजीवी राहणारं कोणी नाही. कल्पापर्यंत राहणारे कुणी आहेत, परंतु महाकल्पापर्यंत राहणारे फार दुर्लभ मनुष्य आहेत. मी कोणती अशी योनी नाही की ज्या योनीमध्ये गेलो नाही. सर्व योनीमध्ये मी विचरण केलं, पण केवळ आणि केवळ दुःखाचाच अनुभव केला, सुखाचा अनुभव मी कुठेच नाही केला. तर म्हणले तुम्ही जे प्रकृती जयत्व आणि भूतावरती विजय प्राप्त केलेली ही जी सिद्धी आहे, यांनी तुम्हाला काही सुख नाही झालं का? त्यांनी सांगितलं हे सुख केवळ संसारिक विषयांच्या समोरचं सुख आहे. संसारातले जे विषय उपभोगणारे लोक आहे ते विषय भोगत असताना जाणे किती प्रकारचं दुःख उपभोगतात. तसं प्रकृतीजयी पुरुषांना किंवा भूतजयी पुरुषांना तसं दुःख नाही भोगावं लागत. तर विषयाच्या सुखाच्या सापेक्षाने प्रकृतीजयत्व आणि भूतजयत्व हे सुख आहे, किंतु आत्मसुखाच्या समोर, ब्रह्मानुभूतीच्या समोर हे सुद्धा काय आहे? दुःखच आहे. तर संसारातले सहारे घेऊन मनुष्य सुखी होण्याचा जर प्रयास करत असेल, निरतिशय सुखी होण्याचा प्रयास, भ्रमात्मक सुखावरतीच प्राय साधारण मनुष्य जीवन जगतोय संसारामध्ये. त्यामुळे संतांनी सांगितलं सर्व सुखाची आशा जन्म गेला. त्यामुळं तुकोबाराय म्हणतात हिंडता गव्हाने गा, आशारूप काठीचा सहारा घेऊन सुद्धा मी या संसारामध्ये जीवन जगत होतो, परंतु माझ्या हाताला केवळ काय मिळाला?
सीनच मिळला आणि पुन्हा मला संसारामध्येच विचरण करावं लागलं. नमिळेची दाता कोणी जन्म दुःख निवारी. जन्मदुःखाचं निवारण करणारा असा दाता कोणी नाही भेटला. बाकी दाते भेटतात, कधी वस्त्र नसेल तर वस्त्र देतात, खायला कधी नसेल तर काही ना काही एखादे घ्या बाबा पैसे, जा तुम्ही तुमच्या हाताने जे तुम्हाला वाटतंय ते तुम्ही खा, असे म्हणणारे दाते भेटतात. कधी राहायला घर नसेल तर एखादं घर बांधून देतात. परंतु जन्माचं दुःख निवारण करणारे असे दाते मला नाही भेटले आत्तापर्यंत. कीर्तीये संतामुखी तोची दाखवा हरी. परंतु मी संतांच्या मुखातून भगवंताची अशी कीर्ती ऐकलेली आहे की त्याच्यासोबत जर आपण संबंध स्थापित केला, त्याचा जर साक्षात्कार केला, तर किती जरी असमर्थ पुरुष असला तर तो सक्षम होतो, तो संसारामध्ये अजर अमर होतो, असं संतांच्या मुखातून मी ऐकलेलं आहे. संतांच्या मुखातून जेव्हा मनुष्य कीर्ती ऐकवतो ना, तेव्हा त्याचं आकर्षण भगवंताकडे होतच. कारण संत भगवंताचा प्रभाव आणि स्वभाव सांगत असतात. जसा भगवंताचा प्रभाव आणि स्वभाव आहे तसा प्रभाव आणि स्वभाव कुणाचा नाही. वस्तुता संसारामध्ये विचार जर केला तर भगवंताचे फार असीम अनुग्रह आहे. जर आपली दृष्टी अनुग्रहाकडे जर गेली तर आपण त्याच्या अनुग्रहाकडे, त्यांच्या दयेकडे, त्यांच्या कृपाळुताकडे पाहत नाहीत, कारण आपल्याकडे तसं सामर्थ्य नाही. परंतु संतांच्या चष्म्यातून जेव्हा आपण भगवंताच्या अनुग्रहाकडे पाहतो तेव्हा असं म्हणावं लागतं की हरी तुम बहुत अनुग्रह कीनो, साधन धाम विभूत तन दियो. भगवंता तुम्ही माझ्यावरती असा अनुग्रह केलेला आहे की जे विविध योनीमध्ये भटकणारे मनुष्य आहेत ते कधीच्या संसारातून मुक्त होऊ शकत नाही, परंतु मुक्त होण्याचं साधन हे मनुष्य शरीर तुम्ही दिलेलं आहे. न जाणं किती किती उपकार तुमचे माझ्यावरती आहे, एका उपकाराचं वर्णन मी माझ्या एक मुखाने करू शकत नाही. ते संत जेव्हा भगवंताच्या प्रभावाचं आणि स्वभावाचं वर्णन करतात तेव्हा जीवाला भगवंताच्या भजनाशिवाय दुसरं काही प्रिय वाटत नाही. उमा राम स्वभाव जेही जाना, ताई भजन त्यजी आनन कीना. ज्यांनी भगवंताच्या स्वभावाला चांगलं समजलं त्यांनी भजन सोडून परत दुसरं काही कार्य केलंच नाही, कारण भगवंत सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे. परंतु हे तेव्हा करतं कीर्ती संतामुखी. संतांच्या मुखातून कीर्ती ऐकलं का मन मग त्याला लावण्याची जरूरत नाही, मन तिकडेच पळतंय, मग संताकडेच पळतंय, भगवंताकडेच पळतंय. भगवंताशिवाय दुसरं काही प्रिय वाटतच नाही मनुष्याला. भगवंतच हा वस्तुतः हा आपला मायबाप आहे. पुढच्या अभंगामध्ये तेच महाराज म्हणणार आहेत. तर त्यामुळं कीर्ती मी संतांच्या मुखातून ऐकल्यामुळं संत हे जीवाला भगवंतासोबत मिळवणारे मध्यस्थ आहे. जीव हा फार दुःखी आहे. संसारातले दुःख तो याच कारणामुळे उपभोगतोय की त्याला वास्तविक आपल्या स्वरूपाचं आणि परमात्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान नाही. तर ते ज्ञान आणि भगवंतासोबत मिळवण्याचं जे कार्य करणारे आहेत ते संत आहेत. त्याला बिचोली असं म्हणतात, मध्यस्थ पुरुष असं म्हणतात. जसं कोणी नवीन युवती असेल आणि युवक असेल आणि त्या दोघांमधले जर संबंध स्थापित करायचे असेल तर मधला मनुष्य फार हुशार चाणाक्ष पाहिजे, नाहीतर मग ते जुळल्याला सुद्धा मोडू शकतं, अशी स्थिती होते. जर मधला मनुष्य जर चांगला असेल, मुलाकडे गेल्यानंतर काय सांगावं, मुलगी अशी स्वयंपाक बनवते की तिच्या हाताने बनवलेला स्वयंपाक खाल्ल्यानंतर मनुष्याला बोटसुद्धा चाटून खावीसे वाटतं. अशी स्वयंपाक बनवते. मुलगा म्हणतो अशी जर स्वयंपाक बनवली असेल तर फिरतं बस आपलं तर मन लागलं तिकडेच. मुलीकडे गेल्यानंतर मध्यस्थ पुरुष म्हणतो काय सांगावं, मुलगा बिलकुल काय सांगावं, सुपारीचं सुद्धा व्यसन नाही. आम्ही किती वेळा त्यांना म्हणलो इलायची घ्या, लवंग घ्या, पण त्यांनी सांगितलं ते पण मी खात नाही. असा निर्व्यसनी. आणि काय सांगावं, ज्ञानाने तर फार सुसंपन्न. मुलगी म्हणते विवाह करायचा तर याच्यासोबतच करायचा, दोघांचा संबंध मिळून दिला. तसे संत जे आहेत ते जेव्हा जीवाकडे येतात तेव्हा भगवंताची विशेष महिमा सांगतात, आणि जेव्हा भगवंताकडे जातात तेव्हा म्हणतात या जीवाने फार प्रयास केला तुला प्राप्त करण्यासाठी, तर तुला आता याचा स्वीकार केलाच पाहिजे. त्यामुळं संताशिवाय मनुष्य भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त करू शकत नाही, किंवा संत
त्या जीवाचा स्वीकार करू शकत नाही. त्यामुळं तुकोबाराय म्हणतात की मी संतांच्या मुखातून कीर्ती ऐकलेली आहे, तर तो हरी मला दाखवा, कारण तो असा समर्थ आहे की संपूर्ण दुःखाचा हरण करतोय. पांगुळा पाय देतो नांदे पंढरपूर. जो पांगुळ्यांना असमर्थ व्यक्तींना पाय देतो. लौकिक दृष्टीने सुद्धा पांडुरंग परमात्म्याने कुर्मदासांना पाय दिले, संत गोरोबा काकांना हात प्रदान केले. असा सामर्थ्यशाली आहे. आता ज्याला हातच नाही पाय नाही, आपण काय करू शकतो? प्लॅस्टिकचे बसू शकतो, पण नैसर्गिक हातपाय आपण थोडे आणू शकतो. परंतु तो सर्व समर्थ आहे. मेलेल्याला जिवंत करू शकतो, जिवंताला मुर्दा करू शकतो, चिलटाला ब्रह्मा बनवू शकतो, ब्रह्माला चिलट बनवू शकतो. ऐसा करतुम अकर्तुम अन्यथा करतुम समर्थ असा तो पांडुरंग पंढरपुरामध्ये नांदतोय, तर तो मला तुम्ही दाखवा. हे संतांकडे प्रार्थना आहे. पण काय करावं? तुमच्यासोबत पंढरपूरला येण्याची फार इच्छा आहे, पण काय करावं? खाण्याची फार चिंता आहे. खायलाच काही नाही भेटत, त्यामुळं फार दुर्दशा आहे. संसाराचे अनेक कष्ट आहेत, त्यामुळं मला न जाणे कोणत्या कोणत्या लोकाची अधीनता स्वीकार करावं लागते. या पोटा कारणे झालो पांगिला जना, न सरेची माये बाप भिके नाही खंडना. या पोटामुळे मी काय काय नाही केलं, लोकाच्या अधीन झालो. पंगिला म्हणजे अधीन झालो. या पोटाकरता मी काय काय नाही केलं. भरपूर लोक काय काय नाही करत. जर विचार जर केला तर आद्यगुरु शंकराचार्य जसं म्हणतात, जटिलो मुंडी लुंचित केशः काशायांबर बहुकृत वेशः पश्यन्न पिचन पश्यति मूढः निमित्त बहुकृत वेशः. या पोटासाठी मनुष्य काय नाही करत. मोठी मोठी जटा बनवतो. जटा बनवणं तसं चांगलं आहे, निषिद्ध नाही काही. जटाधारी कुणी असेल तर महान तपस्वी मानला जातो आणि ते एक तपश्चर्याचं प्रतीक आहे. परंतु त्याचा उद्देश हाच असेल की मला कोणी तपस्वी म्हणेल, बसल्या बसल्या डब्बा आणून देईल, बसल्या बसल्या सर्व माझी सेवा होईल, तर ते जे आहे ते योग्य नाही. जटा बनवल्या म्हणजे आपली सर्वच लोक सेवा करतील असं नाही. कधी कधी जटाधारींची पण चांगली छटाई कटाई होते, त्यांचा सुद्धा अपमान होतो. तर जटा बनवणारे काही मुंडी आहेत, मुंडन करून घोटून चांगल्या प्रकारचे त्रिपुंड लावतात. काशायांबर कृत वेशः, काशायांबर वेश धारण करतायत, परंतु केवळ आपल्याला लोकमान्यता प्राप्त व्हावी यासाठीच. असे सुद्धा काही काही आम्ही सुद्धा पार्ट इकडं केले. आता महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे पार्ट असतात. हे संन्यासी परंपरातले पार्ट आहेत. काही जैन परंपरातले पार्ट सांगितले की लुंचित केशः, त्यामध्ये ही विशेष महिमा आहे. जैन परंपरेमध्ये जो केस न रडता काढतो, केस तर काढायचे पण डोळ्यातून अश्रू नाही आले पाहिजे, जर असा जर कोणी असेल तर तो जो आहे तो श्रेष्ठ जैन मानला जातो, तो श्रेष्ठ दिगंबर मानला जातो. जर अश्रू आले तर त्याचा एवढा सन्मान नाही. मग काही काहींना तर श्रेष्ठ बनायचंच असतं. जर विशुद्ध उद्देश नसेल तर यासाठी त्यांनी केलेला हा प्रयास त्यांचा निंदनीय आहे. या पोटाकरता काय नाही केलं. सर्व काही कळत होतं पण तरी सुद्धा ते न कळल्यासारखं केलं. हिताचं कळत होतं पण तरी सुद्धा त्या ठिकाणी अनदेखी केली, त्या ठिकाणी कानाडोळा केला. या पोटासाठी काय काय नाही केलं. अहो भीक मागत असताना लोकांना काय काय नाही म्हटलं. अहो मायबाप, अहो दादा, अहो काका, द्या 2 रुपये, द्या 3 रुपये असं त्यांना म्हटलं. चला त्यांनी कधी कधी 2 रुपये म्हणलं 100 रुपये दिले, परंतु तरी सुद्धा भीक मागायचा स्वभाव काही नष्ट होईना गेला. काय करावं? ज्याला भीक मागायची सवय लागली ना तो मग भीकच मागतो. केवळ भीकच नाही मागत, तो सर्वच कपडे काढून टाकतो. ऋषिकेशमध्ये तुम्ही एक भिकारी पाहिला असेल जे अष्टादशाला आले. तो भिकारी एवढा श्रीमंत आहे की चांगल्या चांगल्या लोकांना जो आहे तो आश्चर्यचकित करेल. बँकेमध्ये 2-3 करोड रुपये त्याचे. किती? 2-3 करोड रुपये. पण केवळ चड्डी घालेल आणि एक डब्बा असेल त्याच्या हातामध्ये. हो द्या द्या द्या, काहीतरी द्या, दान पुण्य करा. जर नाही दिलं, कुणाच्या हातामध्ये छत्री दिसली, कुणाच्या हातामध्ये चष्मा दिसला, कुणाच्या एवढं तरी द्या मग तुम्ही, नाही तुमच्याकडे पैसे तर. असे मागून मागून संध्याकाळपर्यंत पुरा डब्बा भरवतो आणि डब्यामध्ये काही ठेवत नाही, 10 रुपये ठेवतो. जसे आले का तसे झोल्यामध्ये. आणि संध्याकाळचा वेळ 4 वाजले का बँकेमध्ये जातो आणि सर्व ते पैसे गोळा करून ठेवतो. तो असा म्हणजे स्वभाव बनलेला आहे की भीक मागण्याचा स्वभाव बनला का असे भिकारी लोक सुद्धा चांगल्या चांगल्या व्यापाऱ्यापेक्षा सुद्धा चांगले श्रीमंत लोक आहेत. काही इकडे भिकारी लोक एवढे श्रीमंत नसतील पण तिकडे असे काही पाहायला भेटतात. एक माता जी अशीच भीक मागत होते,
तिच्याकडे किती संपत्ती निघाली असेल. बँकवाले लोकांना काही समजना गेलं की आता हे कुणाला द्यावं, पण बँकवाले लोकांनी सर्वांनी हजम करून टाक. कमीत कमी 6 करोड रुपये निघाले, एवढे पैसे. भिकारी सुद्धा फार श्रीमंत असतात, परंतु त्यांचा मागण्याचा स्वभाव कधी जो आहे नष्ट नाही होत, मागतच राहतात. आता इथं ज्ञानोबारायच्या समोर, विठ्ठलाच्या समोर किती लोक येतात. 1 रुपये जरी दिला तर अब्जावधी रुपये होतील, तरी सुद्धा तृप्ती नाही होत. तसं एक मनाचा बी पण एक स्वभाव बनलेला आहे, हमेशा भीक मागावे. कुणाकडे सन्मानाची भीक मागावे, कुणाकडे पैशाची भीक मागावे, कुणाकडे आणखी विविध प्रकारचे आपण भीकच मागत असतो. परंतु जो भीक मागणारा मनुष्य आहे तो हमेशा निकृष्ट होतो. जीवन असं बनावं की जेणेकरून आपलं दुसऱ्यासाठी उपयोगी बनलं पाहिजे, आपण देणारेच दाता बनलो पाहिजे, अशा प्रकारचं जीवन बनलं पाहिजे. मागण्याचा स्वभाव किती दिवस ठेवा. आपल्याकडे दिलंय भगवंताने तर आपण अधिक वितरण केलं पाहिजे, देण्याचा स्वभाव ठेवला पाहिजे. जर आलं तर, नसेल तर मागायला काही शर्म पण नसावी. पण तुकोबाराय म्हणतात काय करतात, माझ्याकडे असून सुद्धा हे भीक मागण्याचा स्वभाव बनल्यामुळे बस किती जरी आलं तर तृप्त नाही होत. हे मागण्याचा स्वभाव खंडन नाही होत. एवढंच नाही, मागत असताना बरेच लोक म्हणतात अरे किती दिवस मागतो, होय पुढं आमच्याकडे काही नाही दक्षिणा. काही ठिकाणी असे असतात, समर्थ लोक असतात, परंतु मागण्यासाठी मनुष्य आला का हा जा पुढं आमच्याकडे काही नाही. आता इथं आळंदी क्षेत्रामध्ये राहत असताना मधुकरी मागण्याचा चांगला प्रसंग येतो. तर काही ठिकाणी असे घरं असतात, असे सर्वच नसतात. ते म्हणलं का मधुकरी वा पुढच्या घरी, आता मधुकरी नाही आमच्याकडे. काही आदराने म्हणतात, पण काही तिरस्काराने म्हणतात. काही महाशय तर असे असतात, जशी मधुकरीची झोळी दिसली का हे पप्या लाव कुत्र पाठीमागे लाव, कुत्र पाठीमागे लाव. ते मधुकरी शब्दच ऐकणं त्यांना प्रिय वाटत नाही. तर असे काही लोक असतात. परंतु असं नाही, कोणी भीक मागण्याला आला असेल तर त्याला आपण भीक द्यावं. कारण गृहस्थीचा जो आहे तो धर्म आहे की विमुख झाली या गुरु भक्ती, आदर न करील अतिथी, संतोष न देईल ज्ञाती, आपुलिया मग तया थोर आपाव आहे. त्या माणसाच्या जीवनामध्ये केवळ खकाणाचे. त्यामुळे ह्या 3 धर्माचं पालन आपण केलं पाहिजे. अहो म्हटले त्याला दिलं तर ते असं बँक बॅलन्स साधतंय, ते त्याच्या जाणे, त्याला काय करायचं, परंतु आपलं जे दायित्व आहे ते आपण निर्वहन केलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात काही असे लोक पण भेटतात ते काही द्यायला तयारच नाही. त्यांनी मला हुसकावून पुढे पाठवलं, माझ्या मनामध्ये त्यांनी पाठवलं तरी थोडीशी आशा मनामध्ये काही ना काहीतरी देतील. त्यामुळे ही श्वान हे लागे पाठी आशा बहु दारुणा, ही भयंकर जी आशारूप श्वान आहे ते माझ्या पाठीमागं लागलेलं आहे. कुत्र्याला किती वेळेस जरी हाकललं आपण, काठीने मारलं किंवा पाषाण खंडाने मारलं तरी सुद्धा ते कुत्र पुन्हा वापस येतं, पुच्छ घोळत पुन्हा येतच आणि त्याला वाटतं काही ना काहीतरी भेटेल. काय सांगावं देवा, संतांनो काय मी चुकलो गा, मागे नेनवेची काय. माझ्याकडून काय चुका झाल्या मला काही कळत नाही. कारण चुका झाल्यानेच मनुष्याला दुःख भेटतंय. जीव हा चुकीचा पुतळा आहे. जीवाकडून आणि देवाकडून दोन्हीकडून पण चुका होतात. केवळ संतच एक आहेत ते निर्दोष आहे. तर माझ्याकडून सुद्धा भरपूर काही चुका झाल्या आहेत. त्याच चुकामुळे मी हे दुःख भोगतोय. दुःख मनुष्य भोगतोय तो चुकीमुळे भोगतोय, असा नाही भोगत, अज्ञानामुळे भोगतोय. नकळेची पाप पुण्य येथे आठव नाही. माझ्या जीवनामध्ये कोणता पुण्याचा परिणाम आहे आणि कोणता पापाचा परिणाम आहे हे मला काही कळायला तयार नाही. काही जे आर्द्र पाप असतात त्याचा परिणाम तर कळतो की हे पाप आपल्याकडून घडलंय, त्यामुळं हा परिणाम आपल्याला प्राप्त झाला आहे. परंतु काही शुष्क पाप असतात की जे एकदम वाळून गेलेले असतात, पण कधी समय पाहून ते पुन्हा हरेभरे होतात. तर असे पाप जेव्हा येतात तेव्हा वाटतं अरे आपण तर एवढे चांगले काम करतो, परंतु तुम्ही पाठीमागे काही ना काही कुठं कारस्थान करून ठेवलेलं आहे, ते आता तुम्हाला भोगावं लागत आहे. कारण कर्माचा सिद्धांत आहे, पूर्वजन्म कृतम पापम अवश्यमेव भोक्तव्यम, कृतम कर्म शुभाशुभम अवश्यमेव भोक्तव्यम. ते प्रबल जे कर्म आहे ते भोग दिल्याशिवाय राहत नाही. तर आपण चांगले कर्म करत असताना कधी पुण्याचा कधी पापाचा अनुभव आपल्याला करावा लागतो. परंतु कोणत्या पुण्याचा पापाचा अनुभव आहे ते मला काही कळायला तयार नाही. मी माझे भुललो गा दीप पतंगा सोई, मी आणि माझ या किंवा
मी या विषयामध्ये मी भुललेलो आहे. मला मी या स्वरूपाचं यथार्थ बोधच नाही की मी म्हणजे नेमकं कोण आहे. मी काय देह आहे. आता देह यदि मी असं म्हणावं, माझं असं म्हणावं, तर देहात मी आणि माझं होऊ शकत नाही. देह आपला स्वतः ज्याला तो देह प्राप्त झाला त्याचा स्वतःचा सुद्धा तो देह नाहीये. देह हा पंचभूताचा आहे. तर त्याला आपलं म्हणून आपण सांसारिक विषयाचा उपभोग घेतोय, म्हणजे एक प्रकारचे आपण भ्रमात्मक विषयामध्येच फसत आहोत. संसाराचे जे विषय आहेत ते केवळ मनुष्याला आकर्षित करतात, वस्तुतः ते सुख देत नाही. तर हा देह नेमका कुणाचा आहे. रस्त्याने जर चाललो तर कुत्रे म्हणतात हो वा खाऊ दे थोडं तुझं तर मांस खाऊ दे आम्हाला. रस्त्याने जाऊन काही झोळीमध्ये भरून घेऊन जातो, घरी गेलं तर पुत्र म्हणतात बाबा तुम्ही माझे आहात, बाबा तुम्ही माझे आहात. पत्नी कधी एकांतामध्ये बसल्या तुम्ही तर माझेच आहात, दुसऱ्याचे होऊ शकत नाही. तर पत्नी म्हणते माझा देह, कुत्रा म्हणतो माझा देह, परिवाराचे लोक म्हणतात हा देह आमचा आहे. कधी जंगलामध्ये गेलं तर श्वान म्हणते हा देह आमचा आहे. म्हणजे हा देह आहे कुणाचा. जशी नोट कुणाची नसते. 100 रुपयाची नोट किती दुकानामध्ये हिंडून येते, कुणाचे असते का. बस ज्याचं ममत्व त्या नोटेवरती आहे बस त्याची थोडी वेळ ती मांडली जाते. ज्याचं ममत्व हटलं, 10 रुपये दिले ममत्व हटलं, आता ती माझी नाही. तर शरीरावरती ज्याचं ममत्व आहे त्याचं ते तात्पुरतं आहे. जोपर्यंत ममत्व आहे तोपर्यंत. ममत्व नाही तर मग शरीर सुद्धा आपलं नाही. तर मी माझे भुललो का, या शरीराला मी म्हणून मी याच्यामध्ये भुललो आहे, म्हणजे गुंतलेलो आहे. याचं यथार्थ स्वरूप मला कळत नाही. त्या पतंगाप्रमाणे मी या शरीराच्या माध्यमातून विषय उपभोगतोय, परंतु विषय उपभोगत असताना मी या विषयांचं सेवन करत असताना मरत आहे, दुःख पावत आहे. पतंगाला तर कळतच नाही मी ज्या दिव्यावरती झेप घेतोय तो दिवा माझ्या मृत्यूचा कारण आहे, परंतु मला तर कळतंय हे विषय उपभोगत असताना या विषयाने माझा विनाश आहे, माझा सर्वतो प्रकाराने अनर्थ आहे, पण तरीसुद्धा मी विषय सोडायला तयार नाही. तर या विषयातून मी कसं मुक्त होऊ. त्यामुळं संताकडेच तुकोबराय प्रार्थना करतात की द्या मज जीवदान संत महानुभाव काय. तुम्ही संत महानुभाव आहात, तुम्ही मला जीवदान द्या. जीवदान द्या म्हणजे माझ्यामध्ये जे मनुष्यत्व आहे ते तुम्ही जागृत करा. मनुष्य देह प्राप्त करून घेणं तर सुलभ आहे, परंतु मनुष्यत्व प्राप्त करणं फार कठीण आहे. आणि ते मनुष्यत्व देवाच्या किंवा संतांच्या अनुग्रहानेच प्राप्त होतं. तर जीवदान द्या म्हणजे तुम्ही माझ्याकडे माझ्या अंतःकरणामध्ये मनुष्यत्व जागृत करा, जेणेकरून मी मनुष्य कहण्यास योग्य होईल. असं तुम्ही धर्माचं मला दान करा. कारण संत महानुभावाकडे धर्माचं आणि ब्रह्माचं ज्ञान यथार्थ असतं. महानुभाव कुणाला म्हणतात. महान अनुभव येशाम ते महानुभाव आहे. शंकरानंदी शिकत असताना महाराज चांगले हावभावाने सांगायचे महानुभाव कोण आहेत. महान अनर्गलो निष्प्रतिबंध धर्म ब्रह्म विषयक अनुभव येशाम ते महानुभाव. तादृशा भीष्मद्रोणादय ते महानुभावा. तेषामुपरि अहम यदि धनुष्य बाण प्रक्षिपामि तरी कथम मम श्रेयस्करं भवेत्, कथम मम कल्याणं भवेत्. एवं प्रकारेण गीतायां अर्जुनेन उक्तम् अस्ति. तर ते महानुभावा येषां ब्रह्म च धर्म विषये यथार्थ सुस्पष्टं ज्ञानम् अस्ति. ज्यांचं निसंदिग्ध संशयरहित ज्ञान आहे ते महानुभाव आहेत, ते असे संत आहेत. तर तुम्ही मला जीवदान द्या. म्हणजे माझी जी जीवत्व दशा आहे ती समाप्त करून तुम्ही या जीवाला शिवामध्ये मिसळून द्या, जेणेकरून मला ती अनुभूती येईल की चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी देह मन बुद्धी प्राण इंद्रिय नाही, मी कोणत्या कोशामधला पण नाही, मी तर केवळ चिदानंद स्वरूप आहे. अशा स्वरूपाचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं दान देऊन करून मला त्या ब्रह्मस्वरूपामध्ये तुम्ही मिसळवा, असा तुम्ही एक प्रकारचा प्रयास करा. कारण मी दूर देशावरून आलेलो आहे. दुरोणी आलो मी गा दुःख झाले दारुण. जीवाची यात्रा ही शिवापासूनच आरंभ झालेली आहे, भगवंतापासून ब्रह्मापासूनच आरंभ झालेली आहे. ब्रह्म जेव्हा ईश्वर भावामध्ये येतं तेव्हा जीव हा संसारामध्ये येऊन या देहाशी संबंध करून विविध प्रकारच्या योनीमध्ये भ्रमण करतोय. या जीवाला त्यामुळेच पुरंजन असं म्हटलेलं आहे.
पुरंजन उपाख्यानामध्ये ईश्वर हा जीवाचा सखा आहे असं सांगितलेलं आहे. अविज्ञात नामाचा तो सखा आहे, कारण संसारामध्ये आल्यानंतर तो देवाला विसरतो, त्यामुळे देवाचं नाव अविज्ञात आहे. आणि देवाला विसरल्यामुळे हा काय करतोय, पुरंजन, पुरांजन इति पुरंजन, विविध प्रकारचे नगरी उत्पन्न करतोय. आणि ईश्वराला म्हणतोय चला ठीक आहे, आता मी थोडं तुझ्यासोबत राहून राहून थकलेलो आहे, थोडं विचरण करून येतो. विचरण करत करत असताना एवढा काही विचरण करतो की एक हिमालयामध्ये जातो. तिथं 9 द्वाराची एक नगरी भेटते. ती नगरीची पालन करणारी एक स्त्री असते. त्या स्त्रीसोबत तो चिपकतो आणि तिच्यासोबत राहत असताना पुन्हा त्याच्यावरती एक नवयुवती जी जरा नामची युवती आहे ती त्याच्यावरती आक्रमण करते. ती पण काळे आणि गोरे सैनिकाच्या सोबत त्याच्यावरती आक्रमण करते. त्यामुळे हा जो पुरंजन आहे तो अत्यंत जर्जरित होऊन जातो. पत्नीच्या ध्यासाने तो अत्यंत व्याकुळ होऊन ध्यास करत असताना मरून जातो. आणि नंतर पत्नीचा ध्यास करत असताना मेल्यामुळे पुढच्या जन्मामुळे हाच पुरंजन स्त्री देहाला प्राप्त होतो. तिथं जाऊन तो विदर्भ देशामध्ये प्रगट होतो. आणि तिथे गेल्यानंतर एक धर्मध्वज नावाच्या व्यक्ती राजपुत्रासोबत विवाह करतो. तो राजपुत्र सुद्धा युद्धामध्ये मारला जातो. आणि हा जो स्त्री बनलेला पुरंजन आहे तो चितेवरती आपलं देह समर्पण करण्यासाठी जातो. ईश्वराच्या मनामध्ये दया उत्पन्न होते. तोच गुरुभावाने त्या सती जाणाऱ्या स्त्री समोर प्रगट होतो आणि म्हणतो, अरे तू कोण आहे, तुला काही माहिती आहे, ओळखलं का नाही मला? तेव्हा ती स्त्री म्हणते, अरे कुठून आला तू? असं अपरिचित स्त्रीसोबत बातचीत नाही केली पाहिजे. अरे म्हणले थोडासा विचार कर, कोण आहे मी? तुझा मित्र आहे. मित्र. जेव्हा गुरुरूपाने आलेल्या ईश्वराने डोक्यावरती थोड्याशी चापट मारली. चापट मारल्यानंतर त्याला कळलं की अरे मी तर पुरंजन निघलो होतो नगरी पाहायला, परंतु आज तर कोणत्या दुःखाच्या थारोळ्यामध्ये येऊन पडलो, आज स्त्री बनलो. तुरंत गुरुरूपाने आल्या ईश्वराने बोध केला की तू माझा मित्र आहे. तू ना स्त्री आहे, ना कोणत्या देहधारी आहे, ना कोणत्या नगरामध्ये विचारण करणारा, तू माझा मित्र आहे. तर असा जेव्हा गुरुच्या वाक्याने त्याला बोध झाला आणि तो मनुष्य जेव्हा ईश्वराला आपला मित्र समजू लागला तर तेव्हा तो निर्वाण सुखाला प्राप्त झाला. सुहृदं मां सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांती मृच्छति. असा जीव जोपर्यंत ईश्वराला आपलं मित्र नाही समजत, संतांना आपलं मित्र नाही समजत, तोपर्यंत तो भयंकर दुःखाचा अनुभव करतोय. त्यामुळे तुकोबाराय म्हणतात, एवढं संसारामध्ये विचरण करत असताना बस आता मी तुमच्या चरणावरती आलोय. येथवरी यावया होते हेची कारण. येथपर्यंत येण्याचं कारण काय? हेच आहे की काय, की दुर्लभ भेटी तुम्हा पायी दर्शन. तुमच्या पायाचं दर्शन झाल्यामुळे मला आता ईश्वराचं दर्शन होईल. मला संपूर्ण दुःखातून मुक्त होण्याचा सुअवसर प्राप्त होईल. मला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. हे तुमचं दर्शनाचा मला विशेष लाभ आहे. तुमची जी भेटी आहे ती अत्यंत दुर्लभ आहे. संतांची भेटी अत्यंत दुर्लभ आहे. ते शीघ्र भेटत नाही माणसाला. तर ते दुर्लभ दर्शन तुमचं मला प्राप्त झालेलं आहे. त्यामुळं विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून. दोन्ही संतांना आता कर जोडून मी प्रार्थना करतोय की तुम्ही मला ब्रह्मज्ञान प्रदान करा. ब्रह्मज्ञान संतांच्या कृपे वाचून प्राप्त होत नाही, त्यामुळं प्रार्थना करतात. भागवताचे 2-3 श्लोक सांगून सेवा पूर्ण करू. ज्यावेळेस जडभरत राजा विचरण करत, जडभरत जेव्हा तृतीय जन्माला प्राप्त झाले तर तेव्हा ते उन्मत्त पागल या दशेमध्ये राहायचे. परंतु सिंधुसवीर देशाचा जो राजा रघुगण आहे तो राजा वेदांताचे पाठ ऐकत होता. वेदांताचे पाठ ऐकताना त्याला वाटलं की आपल्याला ब्रह्मज्ञान झालंच. तर तो ब्रह्मज्ञानाच्या धुंदमध्ये राहायचा, तालामध्ये राहायचा की अहम ब्रह्मास्मी. परंतु संसारातले थोडे काही दुःख प्राप्त झाले का होरपळून जायचं. बऱ्याचदा लोकांना वेदांताचे पाठ ऐकून कदाचित असा भ्रम पण होतो की मी ब्रह्म झालो. परंतु मी ब्रह्म झालो याचा परिचय काय आहे की जोपर्यंत जेव्हा आपण संसारातील दुःखाने होरपळून निघत नाही तेव्हा वास्तविक ब्रह्म झालोय. नाही तर तोपर्यंत जीवदशीलाच प्राप्त आहे. रघुगणाला तसाच भ्रम झाला. जेव्हा त्यांना जडभरतांचा संबंध झाला तर जडभरताने रघुगणांना उपदेश केला. रघुगणाने त्यांना पालखीला लावलं. विस्ताराने कथा आहे. तर त्यावेळेस
जड भरताने सांगितलं की या पालखीचं वहन करत असताना न मला काही भार होत आहे, ना माझं शरीर मोठं आहे, ना माझं शरीर कृश आहे, न मी गोरा आहे न काळा आहे, मला याचा काही भार होत नाही. हे ऐकून रघुगण आश्चर्यचकित झाले की हा कोण मनुष्य, सारी वेदांताची चर्चा करतोय. तर चरणावरती मस्तक ठेवलं आणि तेव्हा मग जड भरतांनी रघुगणांना उपदेश केला की रघुगणै तत्तपसा न याती न चेज्जया निर्वपनाद गृहाद्वा न छंदसा नैव जलाग्नि सूर्यैः विना महत्पाद रजोभिषेक. हे जे ब्रह्मज्ञान आहे ते संतांच्या चरण धुलीमध्ये स्नान केल्याशिवाय प्राप्त नाही होत. बाकी किती जरी साधन केले तरी ते साधनाने मनुष्य त्या ज्ञानाची यथार्थ अनुभूती नाही करू शकत. कारण संतांच्या संगतीमध्येच काय आहे, यत्रोत्तम श्लोक गुणानुवाद प्रस्तूयते ग्राम्य कथा विगात मतिम सतीम यच्छति वासुदेवे निषेव्यमानम अनुदिनम मुमोक्षर मतिम सतीम यच्छति वासुदेवे. संतांच्या सानिध्यामध्ये राहून भगवंताची महिमा परब्रह्माचं स्वरूप प्रतिदिन ऐकत ऐकत मनुष्याची जी मती आहे ते स्थिर होऊन परब्रह्मामध्ये स्थिर होते. भक्त प्रल्हादजींनी सुद्धा ते सांगितलंय, नैषा मतिस्ताव दुरुक्रमांग्री स्पृशत्य अनर्थ अपगमो यदर्थ निष्किंचनानां न व्रणीत यावत महीयसाम पाद रजोभिषेक. निष्किंचन महापुरुषांच्या चरणधुलीचा जोपर्यंत आश्रय नाही केला जात तोपर्यंत त्या ब्रह्म ज्ञानापासून ब्रह्माची अनुभूती नाही होऊ शकत. त्यामुळं या ठिकाणी तुकोबराय प्रार्थना करतात संतांना की तुम्ही आम्हाला आता हे परब्रह्मस्वरूप विठ्ठलाचं जे ज्ञान आहे ते प्रदान करा आणि दुःखातून वरती काढा. अशा प्रकारची प्रार्थना संताकडे केलेली आहे. दुसरा जो अभंग आहे तो भगवंताच्या समोर प्रार्थना केलेली आहे, तो आंधळा आहे दुसरा. आणि तिसरा जो आहे तो आंधळा पांगळा आहे, दोन्ही मिश्रित आहे. तर त्यामध्ये भगवंताची प्रार्थना आहे की तुम्ही मला या दुःखातून पार करा. या दुःखातून ट्रीटमेंट करणारे तुम्ही फार मोठे वैद्य आहात. कारण हे जे शारीरिक आणि मानसिक रोग आहे त्याला निवृत्त करण्यासाठी वैद्यच पाहिजे. शारीरिक रोग निवृत्त करण्यासाठी शारीरिक वैद्य पाहिजे, डॉक्टर पाहिजे संसारातले. परंतु मानसिक रोग निवृत्त करण्यासाठी भगवंत रूप वैद्य पाहिजे किंवा सद्गुरू रूप वैद्य पाहिजे, तेव्हाच मानसिक रोग निवृत्त होऊ शकतात. तर ही माझी अंध जी दृष्टी चा जो रोग झालेला आहे तो भगवंता तुम्ही निवृत्त करा अशी प्रार्थना केली. आणि तिसऱ्या आंधळ्या पांगळ्यामध्ये भगवंताच्या कर्तव्यतेचा बोध तुकोबराने करून दिला आहे की आम्ही तर असमर्थच आहोत, परंतु तुमचा धर्म काय आहे, तुम्ही तर सर्व समर्थ आहात. तुमचं कामच आहे की दीन दुबळे जे आहेत, आंधळे पांगळे आहेत, बहिरे आहेत, त्यांना ठीकठाक करून त्यांची रिपेरिंग करून त्यांना चांगल्या मार्गावरती लावावं, हा तुमचा धर्म आहे. तर तुम्ही तुमच्या धर्मावरती जागृत राहा. आम्ही भले कसे असू, आमच्या मनामध्ये काय भावना आहे, जर विशुद्ध भावना असेल तर ती न सांगता तुम्ही जाणता आहात, तर अशी भावना जाणून तुम्ही आमच्या दुःखाचं निवारण करा. कारण तुम्ही उपमन्यावरती, शुकदेवावरती आणि पुंडलिकावरती अनुग्रह केलेला आहे. तुमच्या अनुग्रहासाठी तुम्हाला वाटत असेल मी योग्य नाही, असं नाही. आता माझी योग्यता सुद्धा आहे. कारण तुमचा अनुग्रह कुणावरती होतो, जो मनुष्य या संसारामध्ये निरंतर भगवंताची कृपेची अनुभूती करतो, जो मनुष्य पूर्व संचित कर्माचा उपभोग भोगत असताना दुसऱ्यावरती दूषण नाही देत, आणि जो मनुष्य या संसारामध्ये सर्वत्र परमात्म्याचं दर्शन करतो त्याच्यावरती तुमचा अनुग्रह होतो. ती योग्यता मी आज प्राप्त केलेली आहे. या चरणाचा अनुवाद ब्रह्मस्तुतीमध्ये ब्रह्माजींनी सांगितलेला आहे. तत्तेनुकंपां सुसमीक्षमानः भुंजाणमेव आत्मकृतं विपाकं हृद्वागोपभिर्विदधन् नमस्ते भवती स मुक्तिपदे दाय भाग. असा जो मनुष्य आहे जो निरंतर भगवंताच्या कृपेचा अनुभव करतो. सुसमीक्षमानः, सु आणि सम दोन उपसर्गांचा प्रयोग केलेला आहे. भगवंताची कृपा साधारण दृष्टीने पाहिली तर दिसत नाही, सम्यक प्रकाराने विचार करून पाहिली तरच ती कळते, अन्यथा कळत नाही. तर असे कृपेचा अनुभव करणारा आणि आपण केलेल्या पूर्वकर्माचा भोग भोगत असताना की हे कर्मसुद्धा भोग देऊन एक दिवस नष्टच होतील, परंतु हे भोग भोगत असताना मला भगवंताची भक्ती केली पाहिजे, अशा प्रकारची स्थितीला जो प्राप्त झालेला आहे आणि ज्याला आपपर भावना आहे, अर्थात सर्वाविषयी ज्याला प्रेमाची भावना आहे, ज्याला सर्वत्र प्राणीमध्ये आपुलकीची भावना आहे,
वसुधैव कुटुंबकम अशी भावना ज्याच्या मनामध्ये आहे तर त्याच्यावरती आपली कृपा होते. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे तेची परी झाली पावे नारायणा. तुकोबाराय म्हणतात अशी दशा माझी झालेली आहे, त्यामुळे आता तुम्ही माझ्यावरती अनुग्रह करा आणि मला या आध्यात्मिक साधण्यामध्ये समर्थ बनवा, कालजयी बनवा, अमर बनवा, अभय बनवा, जेणेकरून अन्य संसारातले जे लोक आहेत ते सुद्धा तुमच्या चरणावरती येवत. कारण काही ना काहीतरी नमुना तर सॅम्पल पाहिजे का नाही, की भगवंताकडे ये गेले आणि ते या आंधळ्या पांगळ्याच्या दोषातून मुक्त होऊन सर्व समर्थ झाले. अशी तुम्ही माझ्या प्रार्थनेला सन्मान द्या, आदर करा. अशा प्रकाराने तुकोबाराने या 3 अभंगाच्या माध्यमातून भगवंतासमोर प्रार्थना केली आहे. ती सर्व जीवांचीच प्रार्थना आहे. या ठिकाणी महाराजांच्या कृपेने जो की महाराजांचा अनुग्रह सर्व साधकावरती, सर्व गृहस्थी भक्तावरती तथा सिद्धा जे या ठिकाणी मोठी मोठी सिद्ध साधना करून बसलेले आहेत अशा महापुरुषांवरती सुद्धा जे आहे ती कृपा वर्षाव करत आहे. महाराजांचं जे जीवन आहे ते एकाच ओवीमध्ये सुस्पष्ट होतं की ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, एर माणूसपण ते भांब लौकिक भाग. त्यांचं सर्व जीवन परोपकारासाठीच आहे. प्रत्येक क्रियेमधून वाचेमध्ये तर त्यांनी 30-40 सालपर्यंत आपलं योगदान संपूर्ण साधकासाठी समाजासाठी प्रदान केलेलंच आहे. परंतु क्रियाच्या माध्यमातून सुद्धा एवढी चपळता आणि एवढी स्फूर्तता, एवढी दक्षता, हे तर थोडासा मनुष्य जर काही शिकला असेल तर तो शरीराने शिथिलच होऊन जातो. थोडे काही आपण शिकलो, अक्षरे अंगती अंगाशी जाणीव, तर तशी स्थिती होते. परंतु महाराजांची जी विनम्रतेची जी शिक्षा आहे ती तर सर्वांना घेण्यास योग्य आहे. की किती विनम्रता आहे की कुणी जरी भेटला तरी त्याला प्रणामच करत राहायचं. गृहस्थी असो, साधक असो, छोटा असो, संन्यासी असो, म्हणजे सर्वत्र आस चांडाल गोखरात अशा प्रकारची ही जी विनम्रताची भावना आहे की नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, हे आध्यात्मिक धन आहे. ह्या धनानेच भगवंताला क्रय केलं जाऊ शकतं, यानेच भगवंताला वश केलं जाऊ शकतं. परंतु असे सद्गुण सर्वांच्या अंतःकरणामध्ये केवळ भगवंताच्या अनुग्रहानेच प्राप्त होते. साधनेने असे गुण प्राप्त नाही होत. ज्याच्यावरती सद्गुरूची आणि भगवंताची कृपा आहे त्याच्याच मध्ये अशा सद्गुणाची प्रतिष्ठापना होते. तर अशा महापुरुषांना केवळ आपण दृष्टीने जरी पाहिले तरी या सद्गुणाचा आविर्भाव आपल्यामध्ये सुद्धा झाल्याशिवाय राहू शकत नाही. कारण जसं वातावरण असतं तशा प्रकारची स्थिती झाल्याशिवाय राहत नाही. तर महाराजांनी खूप दिव्य आणि अलौकिक वातावरण निर्मिती या ठिकाणी बनवून ठेवलेली आहे. या वातावरणामध्ये थोडासा अनुभव करण्याचा सुअवसर प्राप्त झाला, हे माझं परम सौभाग्य समजून मी झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी, सद्गुरू महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोतवृंदांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम 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 तुकाराम.
इंद्रायणीचे तटी धरिला रहिवास विश्वतारावया लक्ष्मी निवास ज्ञानेश्वर रूपे धरले निज वेश वर्म जाने तया सद्गुरु उपदेश वर्म जाने तया सद्गुरु उपदेश जय देव जय देव जय ज्ञानदेवा शिवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ सनकादिकासी यात्रेसी येताती स्वानंद रासी दर्शन घडे तया निज मुक्ती देसी दर्शन घडे तया निज मुक्ती देसी जय देव जय देव जय ज्ञानदेवा शिवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा मैसिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठा गर्व हरला विप्रांचा विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा प्रत्यक्ष द्वारे शोभे पिंपळ कनकाचा प्रत्यक्ष द्वारे शोभे पिंपळ कनकाचा जय देव जय देव जय ज्ञानदेवा शिवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा सनक सिद्ध गणा माझे तो श्रेष्ठ ज्ञानावरी माझे ज्ञान वरिष्ठ अनुतापदी ते विश्वगणदाट नाम यावरी लोटे प्रेमाचा लोट नाम यावरी लोटे प्रेमाचा लोट लोटे प्रेमाचा लोट जय देव जय देव जय ज्ञानदेवा शिवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागिली अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हरिली वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखविली अहंता ममता दवडून शांती वरिली जय जयाजी सद्गुरु स्वामी कृपया दातारा तारक तो सकळांचा जीवलग सोयरा हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडिला जगदोद्धाराला गे उपाय सर्विला निंदक दुर्जनांचा संध्य निरसिला जय जयाजी सद्गुरु स्वामी तुमया दातारा तारक तो सकळांचा जीवलग सोयरा 13 दिवस वया शून्यावरती कोरड्याची काढूनी लाकड्या शेगी अपार कविता शक्ती रवनी विधी अंकी कीर्तन श्रवणे तुमच्या तरिजे जनलोकी जय जयादी सद्गुरु स्वामी तुमया दातारा तारक तो सकळांचा जीवलग सोयरा बाळवेश घेऊनी श्री हरी भेटला विदिता जनिता तोची आठवा दिदरा तेने ब्रह्मानंदे प्रेमारुणविला न तुके मनोने तुका नामे गौरविला जय जयादी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवलग सोयरा प्रयाण काळी देवे विमान पाठविले तरीच्या काळा माझे अद्भुत वर्तले मानव देह घेऊनी निजधामा गेले निळामध्ये सकळ संता तोषविले
जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवदग सोयरा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मुरली आय दाखवे आमा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारियले तैया कोवाने अभंगक्षेले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मुरली आय दाखवे आमा आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले मनो निरामेश्वरे मनो निरामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती आय दाखवी आमा आरती तुकारामा आई लोटांगण मंदिर चरण ध्यानी पाहिलं पदे प्रेमालिंगनांग बोल वाळू वाळू दर लोकमा ठोबर हीची व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा पंढरीचा दास वार करी वारी चुको निधी हरी संत संगी सर्व काळ अखंड प्रेमाचा पंढरीचा सुका वार करी वारी चुको निधी हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हिची दान पंढरीचा वार करी वारी चुको निधी हरी अकल्पायुष्य व्हावी तया कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो ही कोणी संत काळी मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो माझ्या राजा विष्णुदासा भाविकासे नामा म्हणे तया सावे ज्या मुखे कल्याण निधान पांडुरंग मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निरवी हीची मज आणि दे कदजे काही न मागे तुझ तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पाये संतांचे या या संतासी निरवी हेची मज दे आणि का तुझे काही न मागे तुझ ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु जय तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज महाराज की जय सिद्धेश्वर भगवान की जय इंद्रायणी माता माता की जय नमः पार्वती पतये हर